मैं फिर से उस वचन के ओर मैं आपके ध्यान को आकर्षित करने के लिए चाहता हूँ। पुन्हा एक वार त्याच वचनाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो। पहला थिस्सलुनीके 5वां अध्याय 23वां पद को हम देख रहे हैं। आणि पहिले थिस्सलुनीकास पत्र याचा 5वां अध्याय 23 वचन आम्ही पाहत आहोत। लगातार 2 दिन मैं उस वचन के आधार पर मैं आपके बातचीत करने के लिए कोशिश करते रहा आणि सातत्याने 2 दिवस त्या वचनाच्या आधारावरती मी तुमच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करत आहे। उस वचन का एक और बार हम पढ़ेंगे। त्या वचनाला पुन्हा एक वार आम्ही वाचणार आहोत। पहला थिस्सलुनीके उसका 5वां अध्याय का 23वां पद। आणि थिस्सलुनीकास पत्र याचा 5वां पहिले थिस्सलुनीकास पत्राचा 5वां अध्याय मराठी में गुरुजी पढ़ेंगे आणि मराठीमध्ये गुरुजी वाचतील। शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत। प्रभु के नाम की स्तुति प्रशंसा होवे। प्रभूच्या नावाची स्तुती महिमा होऊ दे। इस वचन के आधार पर मैंने पहले दिन परमेश्वर हमें अपना बाप से मेल करने के लिए उन रास्ताओं को किस प्रकार बनाया मैंने आपसे बातचीत आणि किया। याच वचनांच्या आधारावरती परमेश्वरानं आपल्या बरोबर मेल मिलाप करण्यासाठी एक रास्ता कसा तयार केला याविषयी मी बोललेलो आहे। हमारा पाप ने हमें परमेश्वर से अलग कर दिया। आमच्या पापानं आम्हाला परमेश्वरापासून अलग केलेला आहे। हमारे गलतियों ने परमेश्वर का बैरी बना दिया। आणि आमच्या चुकांमुळे अपराधांमुळे आम्ही परमेश्वराचे वैरी झालो। हमारे ठेड़ी बातों ने परमेश्वर से हमें दूर कर दिया। आणि आमच्या वाकड्या तिकड्या गोष्टींनी परमेश्वरापासून आम्हाला दूर केलं। परंतु परमेश्वर अपना प्रेम के भंडार से हमसे प्रेम करने की वजह से अपने एकलौता पुत्र को दे के हमें मेल कराया है। परंतु परमेश्वर आपल्या प्रेमाच्या मायेच्या प्रीतीच्या भंडारातून आमच्यावर प्रेम करत असल्यामुळे त्यानं आपला एकुलता एक पुत्र देऊन आमच्या बरोबर मेल मिलाप केला। न केवल में दलदल की कीच में से पाप के कीच में से उबारा है। आणि ना केवळ त्यानं आम्हाला दलदलच्या आणि घाणीच्या त्या चिखलातून त्या दलदलीतून उचलला असं नव्हे, परंतु वो हमारे साथ रह के तो आमच्या सोबत राहून अपने पवित्रता में हमें परिवर्तित करते जाता आणि है। आपल्या स्वतःच्या पवित्रतेमध्ये तो आम्हाला परिवर्तित करतो। इसलिए बाइबल के अंतिम अध्याय में लिखा है जो पवित्र और पवित्र बने। म्हणून बायबलच्या शेवटच्या पुस्तकातील शेवटच्या अध्यायात लिहिलं आहे जो पवित्र आहे तो स्वतःला अधिक पवित्र करो। इसलिए मैंने कल आपके सामने पवित्र होने की बातों का आवश्यकता को बतलाया, साथ ही साथ पवित्र करने के लिए संपूर्ण तौर से तन मन धन से अर्थात आत्मा प्राण शरीर से हम पवित्र होने के लिए पवित्र आत्मा के अधीन में लाने की आवश्यकता को मैंने बताया। आणि काल मी तुम्हाला सांगितलं की कसं आम्हाला पवित्रतेमध्ये वाढायला पाहिजे किंवा पवित्रतेमध्ये चालायला पाहिजे आणि त्यामध्ये 3 गोष्टी आमचा तन मन धन यासह कसं आम्ही पवित्रतेमध्ये चालू याविषयी मी तुम्हाला सांगितलं। प्रभु के नाम की स्तुति प्रशंसा होवे। प्रभूच्या नावाची स्तुती महिमा होऊ दे। आज अंतिम दिन होने के चलते आज शेवटचा दिवस असल्या कारणाने उस वचन के तीसरे भाग में मैं आपको ले जाने के लिए चाहता हूँ। त्या वचनाच्या 3ऱ्या भागाकडे मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो। हमें निर्दोष करके प्रभु अपने सामने खड़ा करने के लिए चाहता है। आणि प्रभू इच्छितो की आम्हाला एक निर्दोष असं त्याच्या समोर उभा करावं। अपने वचन के द्वारा अपने आत्मा के द्वारा अपने लहू के द्वारा मैं पवित्र करते रहता आणि है। आपल्या वचनाच्या द्वारे आपल्या आत्म्याच्या द्वारे आपल्या रक्ताच्या द्वारे तो आम्हाला पवित्र करतच राहतो और अपने साथ बैठाने के लिए हमें तैयार कर रहा आणि है। आपल्या सोबत बसण्यासाठी तो आम्हाला तयार करीत आहे। प्रभु ने कहा प्रभूने असं म्हटलं, मैं खटखटाता हूं, कोई खोलेगा दरवाजा तो मैं भीतर आके अपने सिंहासन पर मेरे लिए जो दिया गया उसी में उसको भी बैठाऊंगा। आणि तो म्हणतो की मी दरवाजा ठोठावित आहे, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याला आपल्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार देईन। पाप के लिए हम गुलाम थे लेकिन हमें अधिकारी, इन संसार का न्याय करने का अधिकारी बनाने के लिए उसने हमें चुन लिया, तैयार कर रहा। आणि पापामध्ये आम्ही गुलाम होतो परंतु त्यानं आम्हाला या जगावर अधिकार गाजवण्यासाठी त्यानं आम्हाला निवड केली आणि आम्हाला तयार करत आहे। इसलिए
एक शब्द वहां पर दिया गया है, म्हणून एक शब्द तिथं दिलेला आहे, जब वो आएगा। तेव्हा तो येणार। एक बार आया 2000 साल के पहले। एकदा तो आला 2000 वर्षांच्या मागे। ये संसार दो टुकड़ा में बांटा गया है। या जगाला दोन भागामध्ये विभागलं गेलं। एक यीशु आने के पहले और यीशु आने के बाद। एक येशू येण्याच्या अगोदर आणि एक येशू आल्यानंतर। आजकल प्रभु यीशु मसीह के विरोध में कई बातों को आप सुनते हैं। आजकाल प्रभु येशू ख्रिस्तांच्या विरोधातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकता, लेकिन उस व्यक्ति को बुला के वो अपना उनका जन्मदिन को लिखने के लिए बोलिएगा, परंतु त्या व्यक्तीला बोलवा आणि तुमचे जन्मतारीख लिहा म्हणून सांगा, तो वो लिखेगा 2024 साल के फरवरी महीना में मैं पैदा हुआ करके लिखेगा। आणि तो म्हणेल फेब्रुवारी महिन्याच्या 2024 सालामधल्या या तारखेला माझा जन्म झाला। आप पूछिएगा उनका वास्ता साल किसके आधार पर होता है, आणि त्यांना जर विचारलं की हे जे साल आहे ते कोणाच्या आधारावर मोजलं उसको जातं, मानना पड़ेगा यीशु मसीह के बाद मैं इतना दिन के बाद जन्म लिया हूँ। अगर वह नास्तिक भी क्यों न हो उसको मानना ही पड़ेगा। आणि त्याला मानावंच लागेल, जरी तो नास्तिक असला तरीही त्याला मानावंच लागेल की येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर एवढ्या वर्षांनी माझा जन्म क्योंकि झाला। मेरा यीशु ने इतिहास को दो टुकड़ा में बांटा है, कारण माझ्या येशूने इतिहासाला दोन तुकड्यामध्ये विभागलेला आहे। इसलिए यीशु आया, इसको कोई प्रश्न नहीं पूछ सकता, जरूर साबुत है। आणि येशू आला या गोष्टीला कोणीही प्रश्न करू शकत नाही, जरूर हे साबित झालेलं सत्य आहे। मेरा बाइबल में प्रभु यीशु आने के पहले माझ्या बायबल मध्ये येशू ख्रिस्त येण्याच्या आधी यीशु का जन्म कहाँ होगा, येशूचा जन्म कुठे होणार, किस प्रकार होगा, कोणत्या प्रकारे होणार, उसका सेवकाई कैसा रहेगा, त्याची सेवा कशा प्रकारची उसकी असणार, मृत्यु कैसे होगी, त्याचा मृत्यू कसा होणार, उसका जी उठना कैसे रहेगा, त्याचं पुनरुत्थान कसं इन होणार, सारी बातें जैसा लिखा गया वैसे ही हुआ है। आणि या सगळ्या गोष्टी जशा लिहिल्या गेल्या तसंच झालेलं आहे। उतना ही उसके दूसरे आगमन के बारे में बाइबल बतलाती है। इतकंच केवळ नव्हे, त्याच्या पुनरागमनाबद्दल सुद्धा बायबल सांगते। नया नियम में नवीन करारामध्ये 25 वचन में एक बार यीशु के आगमन के बारे में बतलाया गया है। 25 वचनामध्ये येशूच्या पुनरागमनाबद्दल लिहिलेलं आहे। दुनिया को मालूम होना चाहिए, जगाला माहित होणं गरजेचं आहे, मंडली को मालूम होना चाहिए, मंडळीला माहित होणं गरजेचं आहे, एक वर्ष के विश्वासी इसके लिए तैयार होना आणि चाहिए। प्रत्येक मंडळीतील विश्वासी यासाठी तयार व्हायला पाहिजे। प्रभु के नाम की स्तुति महिमा होवे। प्रभूच्या नावाची स्तुती आणि प्रशंसा होऊ दे। आज दुनिया में कई बातें हमें मिलती हैं, आजकाल जगामध्ये कित्येक गोष्टी आम्हाला आढळतात। लगभग रोज भूमिडोल होता है। जवळ जवळपास रोज कुठं ना कुठं भूकंप होतो। प्रभु यीशु जब ये संसार में सेवा कर रहा था, आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये सेवा करीत होता, उन बातों के बारे में 2000 साल के पहले भविष्यवाणी के द्वारा हमें सुनाया। आणि त्या गोष्टींच्या बद्दल 2000 वर्षांच्या अगोदर भविष्यवाणीच्या द्वारे आम्हाला ऐकवण्यात आलं। उसने कहा सूरज चंद्रमा में चिन्हों को देखोगे, आणि त्यानं म्हटलं की सूर्य चंद्रमा यांच्यामध्ये तुम्हाला चिन्ह आढळतील, समुद्र में देखोगे, समुद्रात तुम्हाला पाहायला मिळेल, वातावरण में देखोगे, वातावरणामध्ये पाहायला मिळेल, अब भूमिडोल की खबर को सुनते रहोगे, आणि भूकंपाच्या गोष्टी तुम्ही ऐकत राहाल, अकाल की बातों को सुनोगे, दुष्काळाच्या गोष्टी तुम्ही ऐकत राहाल, और इन बातों को देख के मनुष्य के जी में जी नहीं रहेगा। आणि या गोष्टी ऐकून माणसाच्या जीवात जीव राहणार नाही। इन सारी बातों का कहने के बाद या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर प्रभु ने एक बात को कहा, मैं उसको पढ़ के सुनाने के लिए चाहता आणि हूँ। प्रभूने एक गोष्ट सांगितली, मी ती वाचून दाखवू इच्छितो। लूका रचित सुसमाचार 21 अध्याय के मेरे साथ खोलिएगा। माझ्यासोबत उघडा लूका वर्तमान याचा 21 अध्याय उसका 33वां पद से लेकर आणि त्यातील 33 वचनापासून पुढे 36 पद तक मैं पढ़ के सुनाने के लिए चाहता हूँ। आणि 33 ते 36 पर्यंतची वचनं माझी इच्छा आहे की आपण ऐकावी। लूका रचित सुसमाचार 21वां अध्याय आणि लूका वर्तमान याचा 21 उसका अध्याय 33 पद से लेकर 36 पद तक देखेंगे। आणि 33 वचनापासून 36 वचनापर्यंत आपण पाहणार आहोत। वहां क्या लिखा है, तिथे काय लिहिलेलं आहे, पढ़िएंगे। हाँ, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत। तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित आदाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तुम्ही तो दिवस तुम्हावर पाशाप्रमाणे अकस्मात येईल, कारण तो अवघ्या पृथ्वीच्या पाठीवर राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याप्रमाणेच येईल। तुम्ही तर होणाऱ्या या सर्व गोष्टी चुकवावयास व मनुष्याच्या पुत्रासमोर
उभे राहावयास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागृत रहा. ये जो जो विश्वासी प्रभु यीशु मसीह के पगले आगमन को स्वीकार करके उसकी बलिदान पर विश्वास करके उसके जी उठने की बातों पर विश्वास करने के द्वारा मसीह में चले आते हैं. आणि जे जे विश्वासी लोक आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या गोष्टींवरती विश्वास ठेवला, त्याला अंगीकार केला आणि त्याच्या वचनावरती भरोसा ठेवून ते तारण पावले, विश्वासात आले, ते लोक उनको एक बात मन में रहना है, त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट त्यांनी ठेवायलाच हवी. पृथ्वी भर के रहने वालों को पर वो एकदम फंदा की नहीं बातें आने वाली है. पृथ्वीभर राहणाऱ्या सर्व लोकांवरती एका फासाप्रमाणे या सगळ्या गोष्टी येणार आहेत. और फंदे में बहुत लोग फंसने का भी डर रहता है. आणि त्या सापळ्यामध्ये, त्या फंद्यामध्ये बरेच लोक फसण्याची संभावना आहे. इसलिए त्याच कारणाने तुम मेरी बातों को सुनने वाले, आणि तुम्ही जे लोक माझ्या गोष्टी ऐकणारे आहात, यीशु ने कहा येशूने म्हटलं परमेश्वर का पुत्र के सामने खड़े होने योग्य जीवन व्यतीत करो. आणि परमेश्वराच्या पुत्राच्या समोर एक सन्माननीय किंवा पात्र असणारे जीवन जगण्यासाठी योग्य बना. मैं केवल यीशु के ऊपर विश्वास करने के लिए, आणि केवळ येशूवरती विश्वास ठेवण्यासाठी नव्हे, परंतु उसके दूसरे आगमन के लिए अपने को तैयार करना भी आपका एक महत्वपूर्ण कार्य है. परंतु त्याच्या दुसऱ्या आगमनासाठी स्वतःला तयार करणं पण तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण कार्य आहे. पहले की कलीसिया क्या करती थी? आणि पहिल्यातली मंडळी काय करत होती? अगर आप इसको देखना चाहेंगे, जर तुम्ही हे पाहू इच्छित मैं असाल, एक छोटी सी कलीसिया के बारे में मैं आपको बतलाने के लिए चाहूंगा. एका छोट्याशा मंडळीबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. पौलुस ने 3 दिन थेसलोनिका में जाके प्रचार किया. पावलाने 3 दिवस थेसलनिकामध्ये जाऊन प्रचार केला. केवल 3 दिन का प्रचार. केवळ 3 दिवसाचा प्रचार. फिर वहां लोग मारने लगे, इसलिए उसको भागना पड़ा. आणि मग तिथं लोक मारू लागले म्हणून त्याला तिथून पळून जावं पर लागलं. उस 3 दिन में ही परंतु त्या 3 दिवसामध्ये बहुतों ने यीशु के ऊपर विश्वास किया, पुष्कळांनी येशूवरती विश्वास ठेवला, अपने पाप से मन फिराए, आपल्या पापांचा पश्चाताप अपने केला, पुरानी आदतों से मन फिराए. आपल्या जुन्या सवयींपासून पश्चाताप केला. उनके बीच में उपद्रव क्लेश बहुतायत बढ़ गया, आणि त्यांच्यामध्ये उपद्रव आणि क्लेश फार वाढला. क्योंकि विश्वास करने वाले, कारण जे विश्वास ठेवणारे होते, जो परमेश्वर के राहों पर चलने वालों पर ते परमेश्वराच्या मार्गाने चालणारे होते, त्यांच्यावर दुनिया ताड़ना देती है, मारती है, दंड देती है. आणि लोक त्यांचा धिक्कार करतात, मारतात आणि त्यांना दंड देतात. उनके ऊपर झूठे आरोप लगाए जाते हैं. त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप केले जातात. उसी प्रकार की बातें पहली कलीसिया में हुई थी. आणि त्याच प्रकारच्या गोष्टी पहिल्या मंडळीमध्ये घडल्या होत्या. जब इन बातें हुई, आणि ज्या वेळेला या गोष्टी घडल्या, उनके लिए उनको हिम्मत दिलाने के लिए पौलुस ने एक चिट्ठी लिखा. आणि त्यांना हिम्मत देण्यासाठी पावलानं एक पत्र लिहिलं. उसी को हम बाइबल में देखते हैं, पहला थिस्सलुनीके और दूसरे थिस्सलुनीके पत्री में देखते आणि हैं. त्याच गोष्टींना आम्ही पहिले थेसलनिका करासपत्र, दुसऱ्या थेसलनिका करासपत्रामध्ये पाहतो. लेकिन उसमें किस बात को वो ज्यादा बतलाता है? परंतु त्यामध्ये कोणत्या गोष्टींना तो जास्त सांगतो? एक चिट्ठी लिखा जो परेशानी में है, आणि एक पत्र लिहिलंय ज्यामध्ये तो त्रासात आहे. मसीह को ग्रहण करने के चलते मार खाते हैं, आणि जे लोक त्रासात आहेत, मसीला येशूला अंगीकारल्यामुळे जे मार खात आहेत, उपद्रव में जाते हैं, आणि उपद्रव त्यांच्यावरती येत आहे, उनके लिए पौलुस को चिट्ठी लिखना था. आणि त्यांच्यासाठी पावलाला एक पत्र लिहायचं होतं. उस कलीसिया के लिए क्या लिखता है? आणि त्या मंडळीसाठी तो काय लिहितो? मैं जल्दी में कुछ बातों को उस पहले थिस्सलुनीके और दूसरे थिस्सलुनीके की बातों में दिखाने के लिए चाहता हूं. जलद गतीनं तुम्हाला पहिले थेसलनिकातल्या काही गोष्टी, दुसऱ्या थेसलनिकातल्या काही गोष्टी दाखवू इच्छितो. पहले की कलीसिया आणि पहिल्यातली जी मंडळी आहे, वो क्रिसमस के ऊपर ज्यादा ध्यान नहीं देते थे. आणि ते नाताळवरती, क्रिसमसवरती जास्त लक्ष देत नव्हते. बड़े दिन के लिए वो ज्यादा जगह नहीं देते आणि थे. नाताळच्या सणाला ते जास्त स्थान देत नव्हते. अब बाइबल के अंदर नहीं देखिएगा क्रिसमस मनाया गया करके. आणि बायबल मध्ये तुम्हाला कुठंच आढळणार नाही की त्यांनी नाताळ साजरा केला, क्रिसमस. ठीक है, क्रिसमस मनाना गलत नहीं है. आणि क्रिसमस साजरा करणं चुकीचं नाही आहे. हम उसको इस्तेमाल करके दूसरों को सुनाते हैं परमेश्वर मनुष्य बन के आया करके. आणि त्याचाच वापर करून आम्ही इतरांना ऐकवतो की परमेश्वर मनुष्य बनून या जगात आला. बहुत अच्छी बात है. फार चांगली गोष्ट आहे. अगर आप क्रिसमस को उसके लिए उपयोग करेंगे वो बहुत अच्छी बात आणि है. जर क्रिसमसचा वापर त्यासाठी तुम्ही करत असाल तर फार चांगली गोष्ट आहे. परंतु आरंभ की कलीसिया में उन बातों के लिए मुख्य स्थान नहीं रहा. परंतु पहिल्या शतकातल्या मंडळीमध्ये त्या गोष्टींसाठी स्थान वे नव्हतं. दूसरे आगमन के ऊपर ज्यादा
ज्यादा ख्याल करते थे। ते दुसऱ्या आगमनाबद्दल जास्त चिंतित होते. इस नई कलीसिया जो 3 दिन के प्रचार में प्रभु में आके बन गई है, आणि ही नवीन मंडळी जी 3 दिवसाच्या प्रचारामध्ये येऊन आता नवीन तयार झाली. पौलुस उनके लिए क्या लिखता है? आणि पाऊल त्यांच्याविषयी काय लिहितो? मेरे साथ खोलिएगा, माझ्या सोबत उघडा पहला तेसलोनिके पहला अध्याय आणि तेसलनिकाकरास पहिले पत्र याचा पहिला अध्याय 9वां और 10वां पद को देखेंगे। आणि 9 आणि 10 वचन आपण पाहणार आहोत. पहला तेसलोनिके पहला अध्याय का 9 और 10 पद को देखेंगे। आणि पहिले तेसलनिकाकरास पत्र याचा पहिला अध्याय 9 आणि 10 वचन मराठी में पढ़ेंगे। आणि मराठीमध्ये वाचूया. कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठविले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. इस झुंड को पौलुस लिखता है, या समुदायाला पाऊल असं लिहितो, तुम जीवित परमेश्वर की ओर मन फिराए हो आणि तुम्ही जिवंत देवाकडे आपली मन लावलेली आहे मूर्ति पूजा से छोड़ के तुम आए हो आणि मूर्तीपूजा सोडून तुम्ही आलेले आहात. और इसके अलावा आणि याच्या उपरांत परमेश्वर की सेवा करने के लिए अपने को सौंपे हो परमेश्वराची सेवा करण्यासाठी स्वतःला तुम्ही सादर केलेला आहे. और आने वाले दंड से बचाने वाला यीशु के पास आने के आणि चलते येणाऱ्या दंडापासून वाचविणाऱ्या येशूच्या जवळ आल्यामुळे तुम इंतजार करते हो स्वर्ग में से यीशु आएगा। आणि तुम्ही वाट पाहता की स्वर्गातून येशू येणार. शुरू की कलीसिया आणि अगदी सुरुवातीची अब मंडळी ये शुरू हुआ आणि है। आताच सुरू झालेली मंडळी इस कलीसिया का पौलुस को ये लिखना पड़ा आणि या मंडळीला पावलाला हे लिहावं लागलं. और दूसरे अध्याय में आइएगा। आणि दुसऱ्या अध्यायामध्ये या दूसरा अध्याय के आखिरी पदों में ये देखते हैं, आणि दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये असं पाहतो. 19 और 20 पद को देखेंगे। 19 आणि 20 वचन आपण पाहूया. कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना. कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. तो तुम्हारा कारण मैं आनंदित हूँ, तुमच्यामुळेच मी आनंदित आहे. क्योंकि कारण तुम उसके आने के समय उसके सम्मुख में ठहरने के लायक बने हो। आणि त्याच्या आगमनाच्या समय त्याच्या समोर उभे राहण्यास तुम्ही लायक बनलेला आहात म्हणून. तीसरा अध्याय को देखिए, तिसरा अध्याय पहा वहां पर आखिरी पद 13 को देखिए। आणि 13व्या वचनाच्या शेवटच्या वचनाकडे पहा. 13 पद में क्या लिखा है? 13व्या वचनात काय लिहिलं आहे? वहां पर लिखा है, असं लिहिलं आहे, यासाठी की आपला प्रभू येशू या आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल. अपने सर्व पवित्र लोगों के साथ यीशु त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी. प्रभु यीशु न केवल आ रहा है, प्रभू येशू केवळ येत आहे असे नव्हे, परंतु तुम्हें वो तैयार कर रहा है। परंतु तो तुम्हाला तयार करीत आहे. पिता परमेश्वर के सामने निर्दोष खड़ा करने के लिए, आणि पिता परमेश्वराच्या समोर निर्दोष उभा राहण्यासाठी अपने पवित्र लोगों के साथ आने वाला आणि है। आपल्या पवित्र लोकांसोबत तो येणार आहे. आप देख रहे हैं, पहला अध्याय में उसने लिखा, आणि तुम्ही पाहिलं की पहिल्या अध्यायात त्यानं लिहिलं, दूसरा अध्याय में उसने लिखा, दुसऱ्या अध्यायात त्यानं लिहिलं, तीसरा अध्याय में लिखा, तिसऱ्या अध्यायात त्यानं लिहिलं, चौथा अध्याय में क्या लिखता है देखिएगा। चौथ्या अध्यायात काय लिहितो पहा. अब पढ़िएगा 16वां पद से लेकर आणि 16व्या वचनापासून वाचा. 4 अध्याय का 16 और 17 पद को देखिएगा। आणि चौथ्या अध्यायाचं 16 आणि 17 वचन आपण पाहूया. कारण आज्ञाध्वनी आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. यहाँ पर किस प्रकार आएगा करके लिखता है, आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारे येणार त्याविषयी लिहितो. ललकार की ध्वनि सुनाई पड़ेगी, आणि आकाशामध्ये दिव्य दूतांची ध्वनी ऐकायला येईल. प्रधान दूत का शब्द सुनाई पड़ेगा, आणि प्रमुख या दिव्य दूताचा शब्द ऐकायला येईल. प्रभु स्वर्ग में से उतरेगा आणि प्रभु स्वर्गातून उतरेल. और
मसीह में जो मरे हैं आणि जे कोणी येशू मध्ये झोपी गेले वे किंवा पहले मेले, जी उठेंगे, ते पहिल्यांदा उठतील. फिर हम भी मग त्यानंतर जो आम्ही देखील मसीह में पाए जाते जे हैं येशू मध्ये आढळतो उनके साथ बादलों पर मुलाकात करेंगे. आणि त्यांच्या सोबत आम्ही त्या ढगांवरती आमची भेट होईल. कितने लोग इस वचन के ऊपर विश्वास करते हैं? हालेलुया बोले. किती लोक या वचनावर विश्वास ठेवतात? हालेलुया बोला. बगल वाले का हाथ पकड़ के बोलिएगा. शेजाऱ्याचा हात पकडून म्हणा. सबके साथ हालेलुया बोल दिए. सगळ्या बरोबर हालेलुया तर म्हटला. कि अभी बादल पर आएगा तो आप जाएंगे, बादलों पर जाएंगे, बादल के खरोखर जेव्हा मेघ आणि ढग येतील त्यावर जाणार का ते तुम्ही? इसलिए मुंबई वाले क्या करते हैं मैं नहीं जानता, रॉबिन भाई से पूछना पड़ेगा. आणि मुंबईचे लोक काय करतात मला माहित नाही. रॉबिन भैयांना विचारावं लागेल. प्रभु बादलों पर आएगा, हम बादलों पर उसे मुलाकात करने के लिए जाएंगे करके हमारा वचन में लिखा है. वो नीचे से बादल पैदा करता है, इलेक्ट्रॉनिक स्मोक को पैदा करता है. आणि ज्या वचनात सांगितलंय की प्रभू मेघारूढ होऊन आकाशातील मेघांमधून तू येईल आणि आम्हाला घेऊन जाईल. पण मुंबईचे लोक काय करतात? खालून ते इलेक्ट्रॉनिकचा धूर सोडतात, स्मोक. और गाने वाला एकदम धुआं के बीच में गाएगा, बताएगा कि हम मेघ में है, मेघ में नहीं है, ये अधलोक का बादल पर गाया है. आणि मग गाणारा सुद्धा असं वातावरण तयार करून म्हणेल की आम्ही त्या धुरामध्ये आहोत, त्या बादलामध्ये, त्या मेघांवरती आहोत. तिथला मेघ नाही आहे, खालचा अधोलोकातला मेघ आहे. खालून क्योंकि कुठून आला बाइबल मेघ? बतलाती है कारण बायबल असे सांगते अधलोक से भी धुआं निकलता है, आणि नरकातून पण धूर येतो, ऊपर से बादल आता है, वरून मेघ येतो. लेकिन अधलोक के धुआं में ये मजा लेते हैं. परंतु खालून येणाऱ्या अधोलोकातल्या धुरामध्ये हे मजा घेतात. बगल वाला का हाथ पकड़ के बोलिए, शेजाऱ्याचा हात पकडून बोला. बादल के चक्कर में है, धुआं के चक्कर में है. मेघाच्या चक्रामध्ये आहात का त्या धुराच्या चक्रात आहात? किसी किसी दुकान में आप देखे होंगे आणि कोणत्या कोणत्या तरी दुकानात तुम्ही पाहिला असेल एडवर्टाइजमेंट के लिए एक खिलौना ऐसा हवा से भरे हुए खिलौना ना ऐसा खिलते रहता है. आणि एक हवेनं भरलेलं एक खेळणं दुकानाच्या दारात जाहिरातीसाठी असतंय, ते हलत असतंय असं. देखने में बच्चे मजा लेते हैं, आणि मुलांना त्याची मजा वाटते. लेकिन प्रभु ने कहा मेरा आग को अपने ऊपर बात करो. ये तो आग नहीं, यहाँ हवा को अपने पास रखा है. आणि प्रभूने म्हटलं की माझी जी अग्नी आहे ती तुमच्यावर उतरवून ती तुम्हामध्ये राहो. पण इथं अग्नी तर दिसत नाही, हवा आहे भरलेली त्या यंत्रांच्या द्वारे. बगल वाले का हाथ पकड़ के बोलिएगा, शेजाऱ्याचा हात पकडून बोला. हवा से तृप्त होते हैं या आग से तृप्त होंगे? आणि तुम्हाला हवा पाहिजे का आग पाहिजे? अरे हवाओं में, सितारों में हम जाने वाले हैं भैया. अरे आम्ही हवामध्ये आणि त्या ताऱ्यांमध्ये जाणार आहोत भाऊ. हवा फूंकेगा, नाचो मत. आणि हवा फुकल्यावरती नाचू नका. वो तुम्हारा परिवर्तन नहीं कर सकता, रूपांतर नहीं कर सकता ते है. तुमचं परिवर्तन करू शकत नाही, तुम्हाला बदलू शकत नाही. लेकिन आदि कलीसिया, परंतु जी पहिल्या वेळची एक मंडळी नई कलीसिया को आणि एका नवीन मंडळीला पौलुस उसको याद दिलाता है. पाऊल तिला आठवण करून देतो. प्रभु के नाम की स्तुति महिमा होवे. प्रभूच्या नावाची स्तुती प्रशंसा इसलिए हो. 5वां अध्याय में भी ये लिखा है, आणि म्हणून 5व्या अध्यायात सुद्धा हे लिहिलं आहे. 23वां पद में, आणि 23व्या वचनामध्ये यीशु आने के समय में येशू जेव्हा त्याचं पुनरागमन होणार तुमको त्यावेळेला आत्मा, प्राण, शरीर में पवित्र होना और निर्दोष होना जरूरी है. तुमचा आत्मा, जीव आणि शरीर हे एकदम निर्दोष राहणं, पवित्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. फिर दूसरा थिस्सलुनीके में भी वही लिखता है. आणि दुसऱ्या तेसलोनिकरासमध्ये पण तेच लिहितो. उसका पहला अध्याय के देखिएगा, आणि त्याचा पहिला अध्याय बघा. वहां पर 6 पद में से पढ़ेंगे, आणि 6व्या वचनापासून वाचूया, 10वां पद तक पढ़ेंगे. 10व्या वचनापर्यंत ऐकूया. दूसरा थिस्सलुनीकियों उसका पहला अध्याय का 6 से लेकर 10 तक पढ़ेंगे. दुसरे थेसलोनिकरास पत्र याचा पहिला अध्याय 6 पासून 10 पर्यंत आपण पाहूया. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हा बरोबर विश्रांती देणे हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. जो परमेश्वर को नहीं जानते हैं, आणि जे लोक देवाला जाणत नाहीत, जो सुसमाचार को मानते नहीं है, जे लोक सुसमाचार ऐकत नाहीत, मानत नाहीत, उनके ऊपर दंड देने के लिए मेरा यीशु आ रहा है. त्यांच्यावरती दंड देण्यासाठी माझा येशू येत आहे. अपना हाथ उठा के बोलिएगा मेरे पीछे, आपला हात उंच करून माझ्या मागे म्हणा. या गुरुजी के पीछे बोलिए मराठी में. मराठीमध्ये गुरुजीच्या मागे बोला. आप तो कुछ हिंदी भी जान रहे हैं, इसलिए हिंदी में पहले बोलिए, फिर मराठी में आणि बोलिए. सगळे तुम्ही हिंदी पण जाणता, त्यामुळे हिंदी मध्ये आधी बोला, मग मराठीत बोला. जो परमेश्वर को नहीं पहचानते हैं,
मैं नहीं बोल रहा हूं भाई, बाइबल बतलाती है, उसकी बोली है ना, मेरी बोली का मैंने। जो परमेश्वर को नहीं पहचानते हैं, ये सुसमाचार के आज्ञाकारी नहीं है, उनके न्याय करने के लिए मेरा यीशु आ रहा है। विश्वास करने वाले एक जोरदार हालेलुया बोलिएगा। सचमुच में बगल वाला से पूछ लीजिए, छूइए मत। आणि शेजाऱ्याला विचारा, हात लावू नका। आप बच जाएंगे ना भैया। आणि वाचणार ना, कारले जाणार ना, बच जाएंगे ना, वाचणार ना। उनको न्याय करने आ रहा तो है, आणि तो येणार तर आहे, मुझे तो बादलों पर ले जाएगा, मला तर तो मेघारूढ होऊन घेऊन जाईल। परंतु जो सुसमाचार का मानता नहीं है, आणि जो सुसमाचार ऐकत नाही, मानत नाही, सुनाने के बाद भी लात मारता है, ऐकवल्यानंतर पण लाथ मारतो, उसको न्याय करने के लिए मेरा यीशु आ रहा है। त्याचा न्याय करण्यासाठी माझा येशू येत आहे। लेकिन उतना काफी नहीं, परंतु तेवढं पुरेसं नाही। आगे लिखा 8वां पद से लेकर पढ़िएगा। आणि पुढे लिहिलंय 8व्या वचनापासून पुढे, तेव्हा जे देवाला ओळखीत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानित नाहीत, त्यांचा तो सूड उगवेल। आपल्या पवित्र जनांच्या ठाई अपने पवित्र लोगों के ऊपर गौरव मिळावे म्हणून, गौरव अर्थात महिमा प्राप्त करने के लिए, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई उनके ऊपर पूरी तौर से विश्वास करने वालों के ऊपर आश्चर्य काम करने के लिए आश्चर्य पात्र व्हावे म्हणून तो येईल। वो आएगा, आणि तो येणार, कारण आम्ही दिलेल्या साक्षींवर तुम्ही विश्वास ठेवला आहे। तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना ये मिळेल। दंड हल्का फुल्का नहीं है, आणि हा दंड एकदम साधारण नाही आहे। युगानुयुग भोगने के लिए प्रभु ऐसे दंड देने के लिए आ रहा है। युगानुयुगचा दंड भोगण्यासाठी, त्यांना दंड करण्यासाठी प्रभू येणार आहे। यही पहली कलीसिया के लिए मुख्य विषय रहा, आणि हाच पहिल्या मंडळीसाठी मुख्य विषय होता। उनके मुंह में यही रहा। त्यांच्या मुखामध्ये हेच होता। अगर आप बाइबल को देखेंगे, जर तुम्ही बायबल पाहाल, पहला कुरिन्थियों 16वां अध्याय, आणि पहिले करिन्थकरास पत्र याचा 16 मैं अध्याय, सारी वचन को परमेश्वर के वचन के आधार पर मैं बोलता हूँ। आणि प्रत्येक गोष्ट मी परमेश्वराच्या वचनाच्या आधारावर सांगतो। पहला कुरिन्थियों उसका 16वां अध्याय, पहिले करिन्थकरास पत्र याचा 16 अध्याय, वो अपने इस चिट्ठी का अंत करता कोलिंदी के कलीसिया के लिए। आणि त्या करिन्थच्या मंडळीला या पत्राचा अंत या प्रकारे तो करतो। 21-22 पद को पढ़िएगा, 21 आणि 22 वचन वाचा, कैसा अंत करता है, कसा तो शेवट करतो पत्राचा। पढ़िएगा 21 और 22। माझा पौलाचा स्वदस्तूरचा सलाम। जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नसेल, जो कोई प्रभु यीशु से प्रीति या प्रेम नहीं करता, तर तो शापभ्रष्ट असो। वो श्रापित है। मारानाथा, मारनाथा, मारानाथा, मारनाथा का मतलब, मारानाथाचा अर्थ, पहले के लोग हालेलुया नहीं बोलते थे, पहिल्यातले लोक हालेलुया बोलत नव्हते, या जय मसीह नहीं कहते थे, किंवा जय मसीह म्हणत नव्हते, या प्रेज द लॉर्ड नहीं कहते थे, किंवा प्रेज लॉर्ड म्हणत नव्हते। एक मसीह दूसरे से मुलाकात करने में ये एक बात को कहते थे, एक ख्रिस्ती दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला भेटला तर तो असं म्हणायचा, मारनाथा, 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 अर्थात यीशु आ रहा है। त्याचा अर्थ येशू येत आहे। तुम्हारा घर, तुमचं घर, तुम्हारा परिवार, तुमचा परिवार, तुम्हारा व्यक्तिगत तुमचं जीवन, वैयक्तिक जीवन उसमें साफ रहने, उसके सामने साफ रहने त्याच्या पाए। समोर शुद्ध राहू दे। यीशु आ रहा है। येशू येत आहे। ये उनके मुंह में गड़ी गड़ी में पाई जाती थी, ते त्यांच्या मुखामध्ये क्षणाक्षणाला आढळणारी गोष्ट होती। इसलिए मैं जोरदार से इस बात को कहता हूँ, म्हणूनच मी अगदी जोरदारपणे या गोष्टींची घोषणा करतो। मैं इस चिन्हों को देखने के लिए नहीं जा रहा हूँ। आणि मी या गोष्टींच्या बाकी गोष्टी पाहण्यासाठी जात नाही। जैसा मैंने पहले दिन कहा था, जसं मी पहिल्या दिवशी सांगितलं, अगर यीशु आना निश्चित है, जर येशू यायचं जर निश्चित असेल, हमसे क्या इंतजार करेगा? आमच्यापासून तो काय वाट पाहणार? कान खोल के सुनिएगा, कान उघडून ऐका। जब यीशु आएगा, तेव्हा येशू येणार, हमसे क्या इंतजार करता है? आमच्याकडून काय अपेक्षा करतो? जैसा हम वैसे ही रहेंगे। जसं आम्ही आहोत तसंच राहावं काय? जब यीशु संसार के सेवकाई में रहा, जेव्हा येशू जगिक सेवामध्ये होता, उसने कई उदाहरण के द्वारा लोगों को स्वर्ग राज्य के बारे में कहने शुरू किया। आणि त्याने कित्येक उदाहरणं देऊन हे लोकांना स्वर्गाच्या राज्याविषयी सांगू लागला। इसलिए सुसमाचार का किताब लिखने वाले चारों लोग
आणि म्हणून सुसमाचार किंवा सुवार्ता लिहिणारे या चारही लोकांनी शुभवर्तमान लिहिणारे यीशु के आगमन में हमें किस प्रकार रहना करके सिखाया है। येशूच्या आगमन समय आम्ही कशा प्रकारे राहावं याविषयी आम्हाला शिकवलेलं आहे। विशेष तौर से विशेष प्रकारे जब यीशु की मृत्यु के समय निकट आते रहा, जेव्हा येशूच्या मृत्यूचा समय जवळ येत होता उतना ही तितकाच वेळेस उसने अपने दूसरे आगमन के बारे में ज्यादा प्रचार किया। त्यानं आपल्या पुन्हा येण्यासंबंधात जास्त प्रचार केला। चारों सुसमाचार से बोलने के लिए समय नहीं आणि है, या चार शुभवर्तमानातून बोलण्यासाठी आता वेळ नाही, लेकिन मैं आपसे कहने के लिए चाहता हूँ, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो समय को मन में रखते हुए वेळेला मनामध्ये धरून और मैं केवल एक ही सुसमाचार की पुस्तक से कुछ बातों को दिखाने के लिए चाहूंगा, केवळ एकाच शुभवर्तमानाच्या पुस्तकातून काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे, ताकि आपको मालूम हो कारण तुम्हाला माहित व्हावं हमारा मुख्य चिंता उस पर लगना चाहिए। आमचं संपूर्ण मुख्य लक्ष त्याच्यावर लागलं पाहिजे। एक एक कदम में एक एक पावला हमारा गणित जीवन यीशु आ रहा है। आमच्या जीवनात येशू येत आहे मैं उससे मुलाकात करने के लिए तैयार रहना करके उचित जीवन बिताने की आणि मी आवश्यकता है। त्याला भेटण्यासाठी तयार राहायला पाहिजे, योग्य जीवन जगायला पाहिजे। मैं अपने बच्चों में इसको ला कर रखा हूँ। आणि मी माझ्या मुलाबाळांना पण ह्या गोष्टी जैसा आपको दाखवतो। मालूम है मेरा 4 बच्चा अपना है, 4 पालन पोषण किए हैं। जसं तुम्हाला माहित आहे माझे स्वतःची 4 मुलं आहेत आणि 4 लेकरांना मी दत्तक घेऊन सांभाळलेलं आहे। आप कहेंगे कि भैया आप तो 4 रखे हैं, फिर 4 क्यों गोद लिए हैं? आणि तुम्ही म्हणाल की भैया तुमच्याजवळ 4 स्वतःची होती, आणखी 4 कशाला दत्तक घेतली? बिहार में कई लोग अपने बच्चों को अपना पाप के निवारण के लिए नदी में फेंकने के चक्कर में थे। आणि बिहारमध्ये कित्येक लोक आपल्या पापाचं निवारण करण्यासाठी, त्या पाप लपवण्यासाठी ते लेकरांना नदीमध्ये फेकण्याच्या नादात होते। इसलिए उनको हमको लेना पड़ा। म्हणून त्यांना आम्हाला घ्यावं लागलं। कुछ बच्चे तो फेंके गए रास्ते में, आणि काही लेकरांना तर रस्त्यात फेकलेलं जैसा होतं। मैं पहले दिन कहा था, आणि जसं मी पहिल्या दिवशी म्हणालो, जिसको कुत्ता खा रहा था, आणि ज्याला एक कुत्रा खात होता, वैसे ही कई बच्चों को हम लोगों ने पालन करने के लिए मौका मिला है। आणि तशाच प्रकारे कित्येक लेकरांचं सांभाळ करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली। लेकिन मेरी पत्नी कहने लगी, पण माझी बायको म्हणू लागली, जरूर लेके पालते तो हैं, आणि जरूर या लेकरांना घेऊन सांभाळतो तरी, अपना के पालेंगे कुछ बच्चों को, परंतु आम्ही स्वतःचे म्हणून त्यांना पाळूया, ताकि दुनिया को मालूम हो कारण जेणेकरून जगाला माहित ऐसे होते बच्चों के पीछे भी परमेश्वर का मकसद है। अशा लेकरांच्या मागे पण परमेश्वराचा उद्देश आहे। मैंने इस बात पर सहमत रहा। मी या गोष्टींशी सहमत झालो। 1-2 बच्चे को पालना मुश्किल है, लेकिन हम लोग 8 बच्चे के पालना शुरू किए। आणि आम्हाला 1-2 लेकरांना पाळणं सुद्धा किती मुश्किल आहे माहित आहे, पण आम्ही 8 मुलांना सांभाळू लागलो। जब एक बच्ची जो है कूड़ा खाना में फेंकी गई थी, आणि एका मुलीला जिला एकदम कचऱ्याच्या कुंडीत टाकण्यात आलेलं होतं, उसको हमारे पास जब लोग लाए, आणि तिला जेव्हा आमच्या जवळ लोकांनी आणलं, बहुत प्यारी थी, अतिशय गोड होती, बहुत सुंदर थी, फार सुंदर होती, और उसको अपनाते हुए हमने उसका पालन पोषण शुरू किया। आणि तिला आम्ही अंगीकारलं आणि तिचं पालन पोषण करू लागलो। उसको 5 साल के अवस्था में ही पवित्र आत्मा के द्वारा भविष्यवाणी करने के उसके अंदर ये खूबियां निकल गई। आणि 5 वर्षाच्या असतानाच पवित्र आत्म्याने भरून जाऊन भविष्यवाणी करण्याचे एक दान तिला प्राप्त झालं, और सारी बातों को ठाइन ठाइन करके जानती थी। आणि प्रत्येक गोष्टीला टक टक करून जाणणारी होती। मैं आज आपको बतलाने के लिए चाहता हूँ, मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, मेरे लड़कों के लिए किस प्रकार की लड़की ढूंढना करके उसने मुझे सिखाया 5 साल में। आणि 5 वर्षाच्या असतानाच तिने मला शिकवलं की माझ्या मुलांसाठी कोणत्या प्रकारच्या मुली मी शोधाव्या, वैसे ही हुआ है। आणि तसंच घडलेलं आहे। बातों को सुनिएगा। या गोष्टी ऐका। लेकिन ये जब 7 साल की हो रही थी, आणि जेव्हा 7 वर्षाची होत होती, जब उसको घुटना में कुछ दर्द आने लगा, आणि गुडघ्यामध्ये तिला काहीतरी वेदना होऊ लागल्या, माँ दूसरी सेवकाई में चली गई थी, आई दुसऱ्या सेवेसाठी गेली होती, इसलिए मैंने उसके देखभाल किया। आणि म्हणून मीच तिचा सांभाळ केला। मैं सोचा कि माँ के चक्कर में ये रो रही है, आणि मी विचार केला की आईच्या नादात कदाचित ही रडत असेल, लेकिन वो कह रही है, डैडी मुझे बहुत दर्द होता है। आणि ती म्हणू लागली की पप्पा मला खूप वेदना होतात। मैंने उसके लिए बहुत कुछ करके देखा, मी फार काही करून पाहिलं, और आखिर में हमारे अस्पताल में ले जाया गया। आणि शेवटी मग तिला आमच्या दवाखान्यात तिला न्यावं लागलं। वहाँ लोगों ने जांच करके कुछ तो पट्टी लगाया, लेकिन कुछ नहीं हो सका। आणि लोकांनी तिथं तपासण्या करून काही पट्टी बांधली, पण काही झालं नाही। एक हड्डी का स्पेशलिस्ट आए थे हमारे अस्पताल में, आमच्या दवाखान्यामध्ये एक हाडांचे स्पेशलिस्ट आले होते। उन्होंने कहा त्यांनी म्हटलं कुछ भी हो, इनको थोड़ा बायोप्सी करके देखेंगे, आणि काय पण होऊ दे, थोडासा तुकडा काढून बायोप्सी साठी पाठवूया। और वैसे ही किया
गया। आणि तसंच करण्यात आलं. जब बायोप्सी किया गया, जेव्हा त्या तुकड्याचं परीक्षण उसका करायला दर्द पाठवलं, और बढ़ने लगा तिचं वेदना अजून वाढू लागल्या और फूल गया आणि पैर। पाय एकदम सुजला उसको सारी बातें हमें उठा के चलना पड़ा। आणि सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला तिला उचलून न्यावं तब लागायचं. तक मैं सेवकाई से मेरी पत्नी आ गई। तोपर्यंत सेवा कार्यातून माझी बायको परत आली हमारे एक डॉक्टर थे, आणि आमच्या जवळ एक डॉक्टर होते कैंसर स्पेशलिस्ट थे। आणि ते कॅन्सर मधले विशेष तज्ञ होते. उनको मालूम नहीं था त्यांना माहित ये नव्हतं कैंसर है कि नहीं। आणि हे कॅन्सर आहे किंवा उनके नाही, मन में एक शक आया, पण त्यांच्या मनात एक शंका आली इसका लक्षण दिखाता है शायद कैंसर हो सकता आणि है। त्याचं लक्षण असं दिसतंय की कदाचित हा कॅन्सर वो असावा हमसे कहने के लिए डरते थे आणि ते आम्हाला सांगायला घाबरत होते और उनको तकलीफ होती थी। आणि त्यांना सांगायला त्रास होता. इसलिए कहा कि हम भैया हम क्रिश्चियन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जो वेल्लूर में है, वहां ले जाएंगे। आणि ते त्यासाठी म्हणाले की आम्ही CMC ला अर्थात ख्रिश्चन मेडिकल कॉलेज जे वेलूर या ठिकाणी आहे तिथं पाठवूया. जब हम लोग वहां ले गए थे, जेव्हा आम्ही तिला तिथं घेऊन गेलो, कान खोल के सुनिएगा, कान उघडून ऐका. ये बच्ची जब माँ के पेट में थी उसको खराब करने के लिए माँ ने कई दवाइयां खाई। आणि एक मुलगी जेव्हा आईच्या पोटामध्ये होती तिला गर्भपात करण्यासाठी आईनं कित्येक औषधं खाल्ली. इसलिए म्हणून उस दवाई गलत दवाई होने के चलते आणि त्या वेगवेगळ्या चुकीची औषधं तिनं वहां पाषण जाने केल्यामुळे से मैं पता चला इसको बोन कैंसर है। आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला कळून चुकलं की तिला हाडांचा कर्करोग अर्थात कॅन्सर झालेला जब आहे. बोन कैंसर का है उसको सीटी स्कैन में उसके मशीन में उसको लोगों ने लगाया। आणि जेव्हा लोकांनी तिला त्या सिटी स्कॅनच्या मशीन मध्ये घातलं, ये नवीन और नया मशीन वहां CMC अस्पताल में आया हुआ था। आणि त्यावेळेला एक नवीन मशीन CMCच्या दवाखान्यात आलेलं होतं उसे पता चला उसका सिर से लेकर पांव तक कैंसर बोन में हो गया है। आणि त्याद्वारे कळून चुकलं की डोक्यापासून पायापर्यंत सर्व हाडांमध्ये तिला कर्करोग कॅन्सर झालेला आहे. और हम कुछ नहीं कर सके, आम्हाला काही करता येत नव्हतं, डॉक्टर लोग कुछ नहीं कर सके। डॉक्टरांना पण काही करता येत उसको नव्हतं लेके हम लोग बिहार पहुंचे। आणि तिला घेऊनच आम्ही बिहारला परतलो. 24 घंटा उसके साथ रहना ती पड़ा। 24 तास मला तिच्या सोबत राहावं लागलं. उसका शरीर में इतनी दर्द होती थी, तिच्या शरीरात इतक्या वेदना होत होत्या. जिस कमरा में उसको रखे थे ज्या खोलीमध्ये तिला ठेवलं अगर होतं वहां दरवाजा भी खोलेंगे दर्द होता था। आणि दार जरी आम्ही उघडलं तर तिला वेदना व्हायच्या. लेकिन मैं परंतु मी जब समझ गया, आणि मी समजू क्योंकि शकलो, मैंने उसके लिए जब प्रार्थना किया, जेव्हा मी तिच्यासाठी प्रार्थना केली, प्रभु ने मुझसे कहा था, प्रभूनं मला म्हटलं होतं मैंने 7 साल के लिए उसको तेरे हाथ में दिया। मी 7 वर्षासाठीच तुला तिच्या हातात दिलंय. अभी 7 साल पूरा होने जा रहा है। आता 7 वर्ष पूर्ण होत इसको आहे स्वर्ग के लिए तैयार करो। आणि तिला स्वर्गासाठी तयार कर. प्यारो, मैंने अपनी पत्नी से कहा, प्रियानो, मी माझ्या बायकोला म्हटलं, क्योंकि भविष्यवाणी करने में माहिर थी, कारण भविष्यवाणी करण्यामध्ये एकदम माहिर होती. किसी को देखते ही पहचान लेती थी, कोणाला पाहिलं तर ती ओळखायची, उतनी सुंदर भी थी। हे तितकीच ती सुंदर पण होती. जब उस 1.5 साल की थी, जेव्हा 1.5 वर्षाची होती उसको तस्वीर को हम लोगों ने कैलेंडर में छपवाया आणि तिचा फोटो आम्ही एका कॅलेंडर मध्ये छापला और कैलेंडर तमिलनाडु के किसी दुकानदार ने अपना दुकान में लगा के रखा था। आणि कॅलेंडर कुणीतरी तामिळनाडू मधल्या एका दुकानामध्ये दुकानदारानं लावला होता. एक व्यक्ति जो आत्महत्या करने के लिए आया, एक व्यक्ती जो आत्महत्या करण्यासाठी तयार होता वो जहर खरीद के रखा था पैकेट आणि में। खिशामध्ये त्यानं विष पण खरेदी करून ठेवलं लेकिन इस होतं. दुकान के पास जब आया, परंतु जेव्हा या दुकानामध्ये तो आला, उसको तस्वीर को देख के पूछा ये कौन है। त्या फोटोकडे बघून विचारलं की हे कोण आहे. दुकानदार ने कहा ये अगस्तीन जबकबार की बेटी है। आणि दुकानदारानं सांगितलं ही ऑगस्टिन जबा कुमारची मुलगी आहे. और उन्होंने कहा आणि त्याने म्हटलं, इसको उन्होंने कूड़ा खाना से पाया। आणि त्याने त्याला कचरा कुंडीतून त्या बाळाला त्यांनी उचलून उसको आणलंय. मुस्कुराहट को देख के वो व्यक्ति वहां रोने लगा। आणि तिचं हसणं त्या फोटोतलं बघून तो माणूस तिथं रडू लागला तस्वीर को देख के रोने लगा। आणि फोटो बघून रडू लागला उसकी मुस्कुराहट को देख के रोने लगा आणि तिचं हसणं बघून तो रडू लागला और कहने लगा आणि म्हणू लागला, ये लड़की वहां से मुझसे बातचीत कर रही है, आणि ती मुलगी तिथून माझ्याशी बोलत आहे मैं फेंकी हुई थी, आणि मी एक टाकलेली मेरी होती. माँ ने मुझे कूड़ा खाना में डाल दिया। माझ्या आईनं मला कचऱ्यात टाकलं अगर मेरे होतं. लिए एक जिंदगी है तुम्हारे लिए क्यों नहीं होगा करके ये माझ्यासाठी प्रश्न आया। माझ्यासाठी जर जीवन आहे तुझ्यासाठी का असणार नाही प्रश्न उभा इसलिए राहिला. जहर को फेंक करके आणि म्हणून ते विष फेकून देऊन वो आज पास्टर बना है तमिलनाडु में। आज तामिळनाडू मध्ये तो पास्टर बनलेला आहे. प्रभु के नाम की स्तुति प्रशंसा हो। प्रभूच्या नावाची स्तुती महिमा होऊ उस दे. प्रकार के आकर्षण करने की बातें उसमें पाई जाती थी, अशा प्रकारच्या आकर्षित करणाऱ्या गोष्टी तिच्यामध्ये आढळत लेकिन होत्या. मैं उसको 12 घंटा अपना गोद में रखा था। परंतु मी तिला 12 तास मांडीवर ठेवलं उसको होतं. तैयार कर रहा था धीरे धीरे, मी तिला तयार करत होतो हळूवारपणे और स्वर्ग के लिए तैयार कर रहा था। आणि स्वर्गासाठी तिला तयार करीत ऐसी वो होतो. प्रभु को जानती थी, आणि ती प्रभूला ओळखत ऐसी होती, पवित्र आत्मा से भरी हुई थी। पवित्र आत्म्याने भरलेली होती. तो भी मैंने और उसको तैयार किया। तरी सुद्धा मी तिला अजून तयार केलं. जब
3 हफ्ता हो गया, जेव्हा 3 आठवडे झाले, एक रात वो खाने लगी, एक रात्र ती म्हणू लागली, पापा मुझे बहुत दर्द कर रहा है। पप्पा मला फार वेदना होतात. मैंने कहा आज रात को स्वर्गदूत आएंगे बेटा, आणि मी म्हणालो की आज रात्री स्वर्गदूत येतील बाळा, तुम्हारे सेवा करेंगे। तुझी सेवा करतील. वो मंगलवार था, आणि तो मंगळवारचा दिवस उस होता. रात को ठीक से सो नहीं पाई त्या रात्री तिला अजिबात झोप लागली नाही और सवेरे उठ के बोलने लगी। आणि सकाळी उठून बोलू लागली. आपने कहा स्वर्गदूत आएंगे, आणि तुम्ही म्हणाला की स्वर्गदूत येणार, लेकिन आए नहीं है। परंतु आले नाही. मैं उसे और तसल्ली दे रहा था। आणि मी तिला अजून सांत्वन देत होतो. बुधवार के समय में बुधवारच्या दिवशी जब थोड़ा सा सोई, आणि जराशी झोपली उठ के बात करने लगी, आणि उठून बोलू लागली. पापा आपने जैसा कहा स्वर्गदूत आए थे, आणि पप्पा जसं तुम्ही सांगितलं स्वर्गदूत आले होते, लेकिन उनकी बोली मुझे समझ में नहीं आया। पण त्यांचं बोलणं मला कळालं वो नाही. तो तमिल में नहीं बोलते हैं, आणि ते तमिळमध्ये बोलत वो नाही. बोलती थी हम 5 भाषा जानते हैं। आणि ती म्हणत होती आम्ही 5 भाषा जाणतो. तमिल जानते हैं, तमिळ जाणतो, मैं अंग्रेजी जानती हूँ, इंग्रजी मला येतंय, मैं हिंदी जानती हूँ, मला हिंदी येतंय, मैं भोजपुरी जानती आणि हूँ, मला भोजपुरी माहित आहे. और मैं 5वां भाषा, मेरे घर में एक गुंगा था, मैं गुंगा की भाषा भी जानती हूँ आणि करके माझ्या बोलता। घरात एक मुका राहत होता, त्या मुक्याची भाषा पण मी जाणते. वो कहने लगी, ती म्हणू लागली, ये स्वर्गदूतों की बात मुझे समझ में नहीं आया, या स्वर्गदूतांच्या गोष्टी मला कळाल्या नाही, लेकिन मुझे कुछ बात समझ में आया। पण मला काहीतरी कळालंय. कुछ बात के लिए तैयार हो रहे थे, आणि काही गोष्टींसाठी ते तयार करत कुछ होते, बातों के लिए तैयार हो रहे थे। ते तयार होत होते. मुझे मालूम हो गया मला समजलं. इसके ले जाने के लिए अभी स्वर्गदूत तैयार कर आणि रहे हैं। याला नेण्यासाठी तिला ते स्वर्गदूत आता तयार होत आहेत. और शुक्रवार आया, आणि शुक्रवार आला, मुझसे कहने लगी, मला म्हणू लागली, पापा पापा पप्पा पप्पा, देखिए ना जीवन का पुस्तक खुला हुआ है, आणि बघा ना जीवनाचं पुस्तक उघडलेलं आहे, मेरा नाम ऑलिव मैगडलिन करके लिखा, बहुत चमक रहा है पापा। आणि माझं नाव ऑलिव्ह म्हणून तिथं लिहिलंय, ते चमकत आहे पप्पा. मैंने कहा तुम्हारा नाम जीवन के पुस्तक में बैठा। आणि मी म्हणालो तुझं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे बाळा. मैंने उसके साथ गीत गाया, मी तिच्या सोबत गीत गायलं. लेकिन रात होते होते परंतु रात्र होत असताच ईस्टर के पहले दिन आणि पुनरुत्थानाचा जो सण आहे त्याच्या पहिल्या दिवस अगोदर, वो कहने लगे 2 बजे रात को, आणि रात्री 2 वाजता ती म्हणू लागली, पापा आपका गोद अच्छा नहीं लगता, आणि ती म्हणाली पप्पा तुमच्या मांडीवर चांगलं नाही वाटत, हम वहाँ आराम नहीं पाते हैं। आणि त्यावरती पण मला आराम नाही मिळत. मैंने कहा यीशु का गोद ये तुम्हारे लिए आरामदायक बेटा। आणि मी म्हणालो येशूच्या मांडीवरतीच तुला आराम मिळेल बाळा. मरने जा रही थी, मरायला टेकली होती. ध्यान से सुनिएगा, लक्ष देऊन ऐका. रात को 2 बजे रात्री 2 वाजता उसका बोली बंद हो रही थी। तिथं बोलणं बंद होत चाललं होतं. उस समय त्यावेळेला आसमा 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 कह रही थी, ती म्हणत होती आकाश आकाश आकाश. आसमा एक लड़की का नाम है, आसमा आहे, आसमा म्हणून एका मुलीचं नाव आहे, उसका एक दोस्त है। आणि तिचा एक मित्र आहे. उस लड़की को इसने तमिल सिखाने शुरू की। आणि त्या मुलीला तिनं तमिळ शिकवायला सुरू केलं. मैंने कहा आसमा को तुम तमिल सिखा के, ये तो हिंदी लड़की है। आणि ती हिंदी मुलगी आहे आसमा नावाची, तिला तू तमिळ काय शिकवणार. लेकिन वो क्या बोली मालूम है? ती काय म्हणाली माहित आहे? आपको क्या मालूम है? मला काय माहित आहे? ये लड़की तमिल परिवार के साथ जुटेगी, आणि ही मुलगी तमिळ परिवाराशी जोडली जाईल, तमिल वालों को सुसमाचार सुनाएगी। तमिळ वाल्यांना तू सुवार्ता गाजवेल. मैं हंस रहा था मी हसत होतो, क्योंकि इसका उम्र 7 है, उसका उम्र 8 है, आणि हिचं वय 7 आहे, त्या आसमाचं वय 8 आहे. लेकिन अभी उसकी शादी की बात ये कह रही है मुझसे। आणि तिच्या लग्नाबद्दलच्या गोष्टी आताच मला सांगत आहे. जब आसमा आसमा कह रही थी, तेव्हा ती आसमा आसमा म्हणत होती. रात को 2 बजे उसको हम अनाथालय में से ले आए थे। आणि रात्री 2 वाजता आम्ही तिला अनाथालयातून आणलं होतं. उसको लाते लाते इसके बोली बंद हो गई। आणि तिला आणत आणत असतानाच हिचं बोलणं बंद झालं. उसको और ताकी थी तिला तिनं पाहिलं होतं और कुछ नहीं कही, आणि काहीच बोलली नाही. उसका अंत हो गया। तिचा अंत झाला. मेरी प्यारी लड़की मेरे हाथ से चली गई, एक गोड मुलगी माझ्या हातातून निघून गेली. लेकिन हम रो नहीं सके, परंतु आम्ही रडू शकलो नाही, क्योंकि उसने अपने आंखों से देखा उसका नाम जीवन का पुस्तक में है। कारण तिनं आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं तिचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. लेकिन ये काम को छोड़ के गई है। पण एक काम सोडून गेली. मैं 1 हफ्ता के बाद मी 1 आठवड्याच्या नंतर 8 साल की लड़की आसमा को मैं बुलाया। 8 वर्षाच्या मुलीला आसमाला मी बोलवलं. मैंने पूछा, मी तिला विचारलं, क्या तू समझ गई है? आणि काय तुला समजलंय ऑलिव का? तुमसे कुछ बोलने के लिए चाहती थी, ऑलिव्हची इच्छा होती तुझ्याशी काहीतरी बोलावं, लेकिन बोल नहीं सकी, परंतु बोलू वो शकली तो नाही. चली गई है। आणि ती आता निघून तुम गेली. क्या समझी है? आणि तू काय समजते? वो बोलने लगी, ती म्हणू लागले,
वो हमेशा कहती थी ती नेहमी सांगायची तुम बिहार से तमिलनाडु के लिए मिशनरी बन के जाओगे। आणि तू बिहार मधून तामिळनाडूला मिशनरी म्हणून जाणार उस बात को वो कह रही थी अपने आंखों के द्वारा। आणि ती त्या गोष्टी आपल्या डोळ्यांच्या द्वारा बोलत होती। लेकिन अभी आसमा का शादी हो गई है आणि आता आसमाचं लग्न झालंय एक तमिल लड़का से, एका तामिळ मुलग्या बरोबर और पूरा पूरा तमिल बोलती है। आणि सगळं सगळं तमिळ बोलते उसका आता सास के साथ तमिल बोलती है, सासू बरोबर तमिळ बोलते उसकी बच्ची भी तमिल बोलती है। आणि तिची मुलगी पण आता तमिळच बोलते। इतना महत्वपूर्ण गुण रखने के बाद भी प्रभु के पास के लिए, लेकिन ये उम्मीद को लेके आणि इतका महत्वपूर्ण गुण असताना सुद्धा प्रभूच्या जवळ गेली पण एक आशा ठेवून आप गेली। हमसे पूछेंगे, आणि तुम्ही मला विचाराल जब आपको मालूम हो गया इसका मृत्यु है, आणि जेव्हा तुम्हाला माहितच होतं की ती मरणारच आहे, हाँ अपने अपने बेटी का कैसा तैयार किया। तुम्ही तुमच्या मुलीला कसं तयार मैं केलं? अपने सारे बच्चों को प्रभु के आगमन के लिए तैयार करता हूँ। मी माझ्या सगळ्या मुलांना प्रभूच्या आगमनासाठी तयार करतो। हम परिवार के साथ एक पहाड़ पर गए थे। आणि आम्ही कुटुंबासोबत एका डोंगरावरती पहाडावरती गेलो होतो। पहाड़ी इलाका में तो हमेशा बादल उतरता है, आणि त्या पहाडी क्षेत्रामध्ये नेहमी मेघ उतरून येतात इतना गहरा बादल उतर गया, आणि अतिशय गडद असे ढग उतरले। हम एक दूसरे को नहीं देख सके। आम्ही एक दुसऱ्याला बघू शकत नव्हतो। आधा घंटे के बाद अर्ध्या तासानंतर बादल मिट गया। आणि ते ढग होते ते विरून गेले। मेरा बेटा बोल रहा है, माझा मुलगा म्हणू पापा लागला, हम लोग छूट गए हैं, यीशु आके चला गया, हम लोग छूट गए हैं। आणि पप्पा आम्ही इथंच राहिलो का? येशू येऊन गेला की काय? एक एक बात में बच्चों के अंदर मैं ये डाल के रखा हूँ, एक एक गोष्टीमध्ये माझ्या मुलांच्या आतमध्ये हे मी घातलेलं आहे। बादलों पर मेरा यीशु आएगा, आणि माझा येशू मेघारूढ होऊन मैं उसके येणार, संग जाऊंगा। मी त्याच्या सोबत जाणार। एक एक मसीह के अंदर होने की आवश्यकता है। एक एक गोष्ट प्रत्येक ख्रिस्ती माणसामध्ये होण्याची गरज आहे। इसलिए म्हणून अपने मरने के पहले आणि आपल्या मृत्यूच्या अगोदर यीशु जब वो गधा के ऊपर बैठ के ओसन्ना का गीतों के बीच में यरूशलेम जा रहा था, येशू जेव्हा गाढवीच्या शिंगरावरती बसून होसानाच्या जयघोषामध्ये जेव्हा यरूशलेमच्या दिशेने जात उसके होता, बाद की सारी दृष्टांत में, आणि त्याच्या नंतरच्या सगळ्या दृष्टांतामध्ये लगभग सारी दृष्टांत में जो मत्ती में लिखा है, जवळजवळ मत्तईमध्ये लिहिलेल्या सर्व दृष्टांतामध्ये अपने आगमन में क्या होगा करके लिखा है। आणि आपल्या पुनरागमनाच्या वेळेला काय काय होईल त्याविषयी लोगों लिहिलंय। को तैयार करने के लिए, लोकांना तयार लोगों को करण्यासाठी, जिताने के लिए लोकांना चेतावणी देण्यासाठी यीशु ने बातचीत किया। येशू बोललेला आहे। मेरे साथ खोलिएगा माझ्या सोबत उघडा मत्ती रचित सुसमाचार 21 अध्याय। मत्तई कृषी वर्तमान याचा 21 वहां अध्याय। पर प्रभु उनसे बातचीत कर रहा है, आणि त्या ठिकाणी प्रभू त्यांच्याशी बोलत आहे। और 33 पद से लेकर पढ़िएगा। आणि 33 वचनापासून वाचा। घर में जाके पूरा पढ़ लीजिएगा, लेकिन एक दो वचन कम पढ़ेंगे। आणि घरी जाऊन हे सगळं तुम्ही पूर्ण वाचा, पण एक दोन वचन आपण वाचूया। 33 पद को पढ़िएगा। आणि 33 वचन वाचा। यीशु एक दृष्टांत को यहाँ कह रहा है, येशू एक दाखला, एक दृष्टांत सांगत आहे। पढ़िएगा। आणखी एक दाखला ऐकून घ्या। कोणी एक गृहस्थ होता, त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला, आणि तो माळ्यास लावून देऊन आपण परदेशी गेला। प्रभु के नाम की स्तुति महिमा होए। प्रभूच्या नावाची स्तुती प्रशंसा होऊ यहाँ दे। प्रभु एक दृष्टांत में कहानी के रूप में लोगों को समझाने के लिए कोशिश करता आणि है। आमचा प्रभू एका दृष्टांतामध्ये, एका दाखल्याच्या द्वारे लोकांना समजावून देण्याचा प्रयत्न करतो। एक मालिक ने एक बहुत बड़ा दाखलता को बनाया, आणि एका माळ्यानं खूप मोठा एक द्राक्ष बाग लावलेली आहे, उसको चारों तरफ बेड़ा बांधा, आणि त्याच्या सभोवती त्यानं कुंपण घातलंय, उसका कुंड रखा, आणि त्याच्यामध्ये द्राक्ष कुंड उसका ठेवलंय, रक्षा करने के लिए लोगों को रखा, आणि त्याचं रक्षण करण्यासाठी लोकांना ठेवलंय, दूर देश चला गया। आणि दूर देशी निघून अगर गेला। आप घर में जाके पढ़ेंगे, तुम्ही जर घरी जाऊन हे वाचाल, लौटने के पहले आणि तो परत येण्याच्या उसने अगोदर अपने नौकरों को भेजा, आणि त्यानं आपल्या नोकरांना पाठवलं, मेरे लिए जो फल है उसको लाओ, माझ्यासाठी जे उत्पन्न आलंय, फळ आलंय ते घेऊन या। लेकिन जो देखभाल करने के लिए रखे गए थे, परंतु ज्यांची देखभाल करण्यासाठी नेमणूक केली ऐसे होती, लोगों को अपमानित किए, आणि त्यांनी लोकांना अपमानित केलं, मारे, त्यांना मारलं, अपमान करके बेच दिए, आणि त्यांना मारून परत पाठवलं, और किसी को उन्होंने मुआ भी दिया, आणि कोणाकोणाला तरी त्यांनी ठार पण मारलं, आखिर में अपने बेटे के भेजा, आणि शेवटी त्यांना आपल्या मुलाला पाठवलं। लेकिन वो भी उनको भी साथ में वो गलत काम व्यवहार किए। परंतु त्याच्याही बाबतीत त्यांनी गलत व्यवहार केला। लेकिन बाइबल बतलाती है, परंतु बायबल सांगते, 40वां पद को पढ़िएगा, 40 वचन वाचा, उसका 21 अध्याय, मत्ती रचित सुसमाचार 21 अध्याय का 40वां पद को पढ़िएगा। आणि मत्ती कृषी वर्तमान 21:40 वाचा। हाँ। तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल, और द्राक्ष की लता के मालिक जब आएगा, तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करेल? उनके साथ क्या करेगा?
ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टांचे हाल हाल करून त्यांचा नाश करेल आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा लावून मैं देईल. ज्यादा समय इसमें बिताने नहीं चाहता हूँ. मी जास्त वेळ यामध्ये व्यतीत करू इच्छित नाही. 43 पद में लिखा है. 43 वचनामध्ये लिहिला आहे. 43 पढ़िएगा. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्हारे हाथ से स्वर्ग का राज छीना जाएगा. देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल आणि जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले उसके जाईल. लायक फल देने वाला का हाथ में दिया जाएगा. त्याला योग्य असं फळ जे देतील त्यांच्या हातात ते राज्य दिलं जाईल. प्रभु क्या खाने के लिए चाहता है? प्रभू काय सांगू इच्छितो? जरूर वो स्वर्गदूतों के साथ आएगा. जरूर तो स्वर्गदूतांसह येईल, पवित्र लोगों के संग आएगा. पवित्र लोकांसोबत येईल. परंतु आपसे, तुमच्या बरोबर, मेरी बहन आपसे, माझ्या बहिणी तुझ्या मेरे सोबत, जवान आपसे माझ्या तरुणा तुझ्या आप बरोबर. पूछेगा, तुम्ही विचारा, मेरे राज्य लायक फल लाए हो कि नहीं? माझ्या राज्यास योग्य असं फळ तू दिलंस का नाही? अब जवाबदारी है. आता जबाबदारी आहे. आपको जिम्मा दिया गया है. तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे. आपको कलीसिया में रोपा गया है. तुम्हाला मंडळीमध्ये ठेवण्यात आलेला आहे. आपको चारों तरफ घेरा किया गया है. तुमच्या अवतीभोवती कुंपण घातलेलं आहे. आपको ठीक करने के लिए लोगों को दिया गया है. तुम्हाला ठीक ठाक करण्यासाठी लोक नेमलेले लेकिन आहेत. किस प्रकार का फल तुम्हारे जीवन से निकलता परंतु है? कोणत्या प्रकारचं फळ तुमच्या जीवनातून येत आहे? यशायाह नबी के 5वें अध्याय में पढ़ते हैं. यशायाच्या 5व्या अध्यायात वाचतो. उसने पत्थर को फेंक दिया, आणि त्याने त्यातले दगडगोटे काढून टाकले खाद डाला, पानी डाला, आणि त्याला खत घातलं, पाणी घातलं, परंतु फल जो है परंतु फळ जे आहे वो एकदम तीखा फल था. आणि त्यानं एकदम कडवट आणि खारट असं गोड फळ मुंह में दिलं. लगाने लायक नहीं. तोंडात घालण्यासारखं फळ मैं नव्हतं. आपसे पूछने के लिए चाहता हूँ, मी तुम्हाला विचारू इच्छितो, आप प्रभु यीशु मसीह पर विश्वास करते हैं? धन्यवाद. आणि तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, धन्यवाद. आप जो उद्धार के अनुभव में आगे, धन्यवाद. तुम्हाला तारणाचा अनुभव आला, धन्यवाद. लेकिन मैं आपसे पूछने के लिए चाहता परंतु हूँ, मी तुम्हाला विचारू इच्छितो, क्या आप फलदायक हैं? काय तुम्ही फलदायी आहात काय? यीशु ने एक और दृष्टांत को कहा था. येशूने आणखी एक दाखला सांगितला लूका होता. रचित सुसमाचार 13वां अध्याय में पढ़ते हैं. लूका वर्तमानाच्या 13व्या अध्यायात ये वाचतो. एक व्यक्ति एक व्यक्ती एक अंजीर के पेड़ को भीतर रखा था आणि एका अंजिराचं झाड त्यानं मध्ये लावलं होतं और दाखलता के बीच में रखा था. आणि द्राक्षमळ्याच्या मध्यभागी लावलं हर होतं. एक साल आके इंतजार करता था. प्रत्येक वर्षी येऊन तो वाट पाहत होता. इस साल फल देगा, या वर्षी तरी फळ येईल, इस साल फल देगा, या वर्षी तरी फळ देईल. दूसरा बार, आणि दुसऱ्या वेळेला, तीसरा साल. तिसऱ्या वर्षी. लेकिन जब तीसरा साल भी फल नहीं देगा, परंतु जेव्हा तिसऱ्या वर्षी पण त्यानं फळ दिलं नाही, मालिक कहता है, मालक म्हणतो, खाद डालो, याला थोडा, ये पृथ्वी को भी खराब करती है. कारण हा पृथ्वीला पण खराब करतो. क्या आपके बारे में ये कहा जाएगा? काय तुमच्या बाबतीत असं बोललं जाईल का? तुम्हारे चलते मसीहत का नाम बदनाम होता है क्या? आणि तुझ्यामुळे ख्रिस्तीत्वाचं नाव खराब होत आहे का? तुम्हारे जीवन, तुम्हारा लड़ाई, तुम्हारा झगड़ा के चलते बाहर के लोग क्या तुम्हारे ऊपर थू करते हैं क्या? आणि तुमच्या जीवनामुळे, तुमच्या भांडणतंट्यामुळे, तुमच्या जीवनातील वाईट गोष्टींमुळे बाहेरचे लोक काय छितू करतात का? तुम्हें काटने में कितना देर है प्रभु के लिए? आणि तुम्हाला प्रभूसाठी काय द्यायचं आहे? लेकिन वहां एक माली आ रहा है. परंतु तिथे एक माळी येत तो आहे मेरे लिए दुआ करने वाला यीशु जैसा माली आ रहा आणि है. माझ्यासाठी तो प्रार्थना करणाऱ्या येशू सारखा एक माळी आला. वो कहता है, तो म्हणतो, 1 साल रहने दीजिए. 1 वर्ष असू द्या. हे प्रभु 1 साल और रहने दीजिए. हे प्रभू, आणखी 1 वर्ष त्याला ठेवा. मैं और आशीष दूंगा, मी अजून आशीर्वाद देईन, और सुरक्षा मी करूंगा, अजून सुरक्षित करेन, और पानी पिटाऊंगा, आणि पाणी घालेन. अगले साल फल दे आणि जर पुढच्या वर्षी फळ तो दिलं देखा जाएगा. तर बघू. अन्यथा जर नसेल तर, अन्यथा जर नसेल तर काटेंगे. कापून टाकूया. 2 साल के पहले कितने लोग कोरोना में ऐसे ही मर गए. आणि 2 वर्षाच्या अगोदर किती लोक कोरोनामध्ये असेच गेले. उनको मालूम नहीं था. त्यांना माहित नव्हता. प्रभु के सेवक भी मर गए. प्रभूचे सेवक सुद्धा मेले. हजारों लोग मर गए. हजारो लोक मेले. मैं बीते साल मिलान नाम करके एक शहर है इटली में, मैं वहां गया था. आणि गेल्या वर्षी इटलीमध्ये एक मिलान नावाचं शहर आहे, तिथे मी गेलो होतो. वहां के लोग अभी भी रो रहे हैं. अजून सुद्धा तिथले लोक रडतात. भैया सारे रास्ता में लाश 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 पड़ा हुआ था. आणि भैया सगळ्या रस्त्यावरती प्रेत 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 प्रेतच पडलेली होती. हमारे हिंदुस्तान में हुआ, आमच्या भारतात पण घडलंय. बड़े बड़े शहरों में
में हुआ, मोठमोठ्या शहरात घडलंय, लेकिन आपको प्रभु बचा के रखा है, परंतु प्रभूनं तुम्हाला वाचवून ठेवलंय, आपको बचा के रखा है, तुम्हाला वाचवलंय देवानं. इंतजार कर रहा है. तो वाट पाहत आहे. इस साल में भी मैं उसको रखने दूंगा. या वर्षी पण मी त्याला ठेवेन. इस साल भी ये मेरे लिए मेरे लायक फल देगा. या वर्षी तो माझ्या योग्य फळ देईल. प्रभु सहायता करने पाए. प्रभू तुम्हाला सहायता करो. आप आशीष मांगे होंगे तुम्ही आशीर्वाद मागितला असेल, और आशीष दीजिए प्रभु. अजून आशीर्वाद दे. मेरे प्रभू. बाल बच्चों को आशीष दीजिए. माझ्या मुलाबाळांना आशीर्वाद दे. मेरा अच्छा काम दीजिए. मला चांगलं काम दे. और पैसा दीजिए. मला अजून पैसा दे. लेकिन मैं आपसे उल्टा पूछता हूँ, परंतु मी तुम्हाला उलट विचारतो, क्या परमेश्वर के लिए आपने कुछ फल दिया? काय परमेश्वरासाठी तुम्ही काय फळ दिलंय का? अगर नहीं हो, तर नाही दिलेलं. बाइबल बतलाती है, बायबल सांगते कुल्हड़ आपके पैर में या जड़ में रखा हुआ है. कुऱ्हाड झाडाच्या मुळाशी ठेवण्यात आलेली आहे. परमेश्वर की धीरज को आप परीक्षा में मत डाले. परमेश्वराच्या त्या धीराला तुम्ही अजून परीक्षेमध्ये घालू मैं नका. हाथ जोड़ के कहूंगा, मी हात जोडून म्हणेन, मैं हाथ जोड़ के मसीहों से कहूंगा, मी हात जोडून ख्रिस्ती लोकांना म्हणेन, क्या फल आए आपने? काय फल आणलंय तुम्ही? मैं एक घटना को कहने के लिए चाहता हूँ. एक घटना मी सांगू इच्छितो. नेपाल में हिटौड़ा नाम करके एक जगह है. नेपाळमध्ये हिटौडा नावाचं एक ठिकाण आहे. वहां पर एक सेमिनार रहा. त्या ठिकाणी एक सेमिनार चालू होता उसके लिए मैं और मेरी पत्नी दोनों मिलके प्रचार के लिए गए थे. आणि त्यासाठी मी आणि माझी बायको प्रचार करायला दोघं मिळून गेलो. बिहार से ट्रेन से हम लोग कलकत्ता पहुंचे. आणि बिहार मधून आम्ही ट्रेन मधून कलकत्त्याला गेलो. कलकत्ता से एयर इंडिया में हम लोग काठमांडू पहुंचे. आणि कलकत्त्यामधून एअर इंडिया मधून बसून आम्ही काठमांडूला गेलो. अभी थोड़ा सुधर आया है आणि क्योंकि आता थोडीशी- टाटा ले लिया है. आणि थोडीशी सुधारणा तिथं आता होत आहे. लेकिन पहले तो एयर इंडिया अपने टाइम पर चलती थी. आणि आता जरा टाइम मध्ये जात एअर इंडिया. पण पूर्वी असं होतं की कधी पण मनाला येईल तेव्हा जायचं. हमारी उड़ान पहुंचते पहुंचते दूसरा एक छोटी सी विमान जो 20 मिनट की थी उसको पकड़ ली थी. आणि मग आम्हाला तिथं आमचं विमान जाऊन पोहोचल्यानंतर दुसरं एक विमान पकडायचं होतं केवळ 20 मिनिटासाठी. और वहां जाके हमें प्रचार करना है. आणि तिथं जाऊन आम्हाला प्रचार करायचा होता. जब हमारे प्लेन 1 घंटा लेट चली, जेव्हा आमचं विमान 1 तास उशिरा गेलं, मैंने सोचा क्या करेंगे. मी विचार केला काय करावं. 4 बजे पहुंचना था आणि 4 वाजता पोहोचायचं होतं और 5 बजे पहुंच रही है. आणि आता 5 वाजता पोहोचत आहे. वो छोटी छोटी प्लेन जो है वो 4:30 बजे का था. आणि छोटं जे विमान तिथून जाणार होतं ते 4:30 वाजताचं जब होतं. मैं चिंता के साथ बाहर आया, आणि जेव्हा मी चिंतेसह बाहेर आलो, मुझे स्वीकार करने के लिए 2 जवान थे. आणि मला स्वीकार करण्यास स्वागत करायला 2 तरुण आले एक सुमो की गाड़ी रखे थे. आणि एक सुमो गाडी ठेवली होती. मैंने कहा आज तो अब जाने हम तो मीटिंग नहीं पकड़ पाएंगे आज आम्हाला मीटिंग काही मिळणारच नाही, आम्ही जाऊच शकत नाही. क्योंकि रोड से जाएंगे कम से कम 8 घंटा लगेगा. कारण रस्त्यामधून जर आम्ही गेलो तर किमान 8 तास लागतील. उड़ान भरने में 20 मिनट, आणि जर विमानानं गेलो तर 20 मिनिट. लेकिन रोड से जाएंगे 8 घंटा लगेगा. कारण रस्त्यानं जर जायचं असेल तर 8 तास मैं लागतील. उस रास्ते में यात्रा कर चुका था. आणि त्या रस्त्यानं मी अगोदर प्रवास केलेला इसलिए वो होता. ड्राइवरी करने वाला जवान से बोला था, आणि म्हणून त्या ड्रायव्हिंग करणाऱ्या तरुणाला म्हटलं, 7 बजे मीटिंग है, आणि 7 वाजता तर अभी सभा आहे, 5 बज रहा है, आता 5 वाजत आहे, कैसा पकड़ पाएंगे. कसं आम्ही पोहोचणार त्या भैया आप मीटिंगला. चिंता क्यों करते हैं, हम लोग पहुंचाएंगे. आणि भैया तुम्ही कशाला हो काळजी करता, आम्ही पोहोचवतो ना. मैंने कहा कैसा पहुंचाओगे बाबा. आणि मी म्हणालो कसं रे बाबा पोहोचवणार. आप पीछे बैठ जाइए, आणि ते म्हणाले पाठीमागं बसा. सिस्टर के साथ पीछे बैठ जाइए. आणि सिस्टर सोबत पाठीमागं बसा. अंधकार भी हो रहा था अंधार पण पडत चालला होता. और ये ऐसा रास्ता में जंगल में होके गए तो मेरा सिर जो है 10 बार ऊपर से उसका रूफ में लगते रहा मालूम पड़ता हम घोड़ा में चल रहे हैं. आणि मग अशा रस्त्यातून ते आम्हाला प्रवास करून नेत होते की माझं डोकं जे आहे 10 वेळा वरच्या टप्पाला धडकत होतं असं वाटत होतं घोड्यावर बसून चाललोय की काय. मेरी पत्नी तो मेरे गोद में लेट गई बुद्धिमानी से, तो मैं बच नहीं सका. आणि माझी पत्नी जी आहे ती एकदम बुद्धिमान असल्या कारणानं तिनं ती झोपली माझ्या मांडीवरती. मी मात्र वाचलो नाही, डोकं आपटत राहिलो. कम से कम 10 बार मुझे ठोका होगा. आणि कमीत कमी 10 वेळा मला धडक्या बसल्या त्या सिर डोक्याला. में पूरा
दर्द हो गया। आणि डोक्यामध्ये एकदम वेदना होऊ आपको लागल्या मालूम है ना, सिर में मारने से नीचे तक दर्द बढ़ता है। आणि तुम्हाला माहित असावं की डोक्यात मारलं की खालीपर्यंत वेदना आहेत पूरा दर्द हो गया। आणि एकदम मला वेदना होऊ लागल्या हम लोग 7:30 बजे पहुंचे। आणि आम्ही 7:30 वाजता पोहोचलो आते ही मेरे हाथ में माइक दिया गया। आणि गेल्या गेल्या माझ्या हातात माईक दिला मैं 2 घंटा प्रचार किया। मी 2 तास प्रचार केला 9:30 बजे तक प्रचार किया। 9:30 वाजेपर्यंत मी प्रचार फिर केला मुझे किसी ठेकेदार के यहाँ ठहरने के लिए लिया आणि गया। कुठल्या तरी ठेकेदाराच्या इथं मला राहण्यासाठी जागा दिली उसका नाम अमित है। आणि त्याचं नाव अमित आहे मैंने कहा अमित, मी म्हणालो अमित बिल्कुल थका हूँ। आणि एकदम थकलोय उसने कहा भैया तो एकदम खाना बिल्कुल तैयार है। आणि तो म्हणाला भैया काय काळजी करू नका जेवण ना तयार आहे मैंने कहा कुछ पहले एक काम करो, आणि मी म्हणालो पहिल्यांदा एक काम कर मेरे लिए मसाज करने वाला को लाओ कहीं से, फिर हम खाएंगे। आणि माझ्यासाठी मसाज करणारा कुठून तर आण मगच मी जेवणार वो 10 मिनट में एक जन को ला दिया। आणि त्यानं 10 मिनिटाच्या आतच एकाला आणलं मैंने पूछा उससे, मी त्याला विचारलं तुम्हारा क्या नाम है? तुझं नाव काय ठाकुर। तो म्हणाला ठाकूर वो हिटौड़ा में मुश्किल से 40,000 लोग उस आसपास में रहते थे। आणि त्या हिटवडामध्ये अगदी मुश्किलीनं 40,000 लोक अवतीभोवती राहत वहाँ होते 17 तो कलीसियाएं पाई जाती है। त्यामध्ये 17 चर्चेस आहेत मंडळ्या आहेत ध्यान से सुनिए, लक्ष देऊन ऐका एक छोटी सी शहर एक लहानसं शहर और वहाँ 17 कलीसियाएं पाई जाती आणि है। त्यामध्ये 17 चर्चेस आहेत और जब ये आया ठाकुर कहा, मैंने कहा कहाँ तुम बिहार के हो क्या? आणि तो ठाकूर जेव्हा आला तेव्हा मी त्याला विचारलं तू बिहारचा आहे का बाबा उसने कहा हाँ हाँ बिहार का आणि हूँ। तो म्हणाला हा हा मी बिहारचाच आहे कितना साल से यहाँ है? आणि किती वर्षापासून इथं उसने आहे कहा 13 साल से मैं यहाँ हूँ। आणि तो म्हणाला 13 वर्षापासून इथं आहे तुम बाल काटने में माहिर है क्या? आणि तू एकदम केस कापायला तरबेज आहे का उसने कहा साहब इस हिटौड़ा छोटा सा शहर में सारे लोग बाल काटने के लिए मेरे दुकान आते हैं। आणि तो म्हणाला या छोट्याशा हिटोडा शहरामध्ये ना सगळे लोक जे आहेत ते माझ्याकडेच येतात केस कापायला मैंने एक प्रश्न उससे जानना चाहा, आणि मी एक प्रश्न त्याला विचारण्याची इच्छा केली तुम यीशु मसीह को जानते हो? काय तू येशूला जाणतो का उसने सिर क्रोच के कहने लगा, आणि तो डोकं खाजवून म्हणू लागला मैं तो सबका बाल काटा हूं, लेकिन यीशु मसीह कोई आया नहीं बाल काटने। आणि तो म्हणाला सगळ्यांची केस कापली पण येशू ख्रिस्त नावाचा अजून तरी कोण केस कापायला आलेला नाही आप तो हंसते हैं, मैं रो रहा था। मी तर हसत आहात पण मी रडत होतो मैंने कहा थे 17 तो कलीसियाएं हैं, आणि मी म्हणालो की 17 चर्चेस आहेत मंडळी आहेत. सारे लोग उसी के पास आते हैं बाल काटने के लिए, सगळे लोक ह्याच्याकडेच केस कापायला येतात लेकिन इसको मालूम नहीं यीशु मसीह कौन है। पण याला माहित नाही येशू ख्रिस्त कोण आहे कहता है बाल काटने के लिए नहीं आया है। आणि तो म्हणाला कोणच केस कापायला आलं मैं नाही उसको पहले बैठा के मैं यीशु के बारे में बतला के उदार का अनुभव मिलाया और वो रोते हुए प्रार्थना किया, और उसको एक नया नियम देने के बाद मैं मसाज करने के लिए दिया। आणि मी पहिल्यांदा त्याला बसवलं प्रभू येशूची सुवार्ता त्याला सांगितली त्याला उद्धार तारणाच्या प्रक्रियेमध्ये आणलं त्याला नवीन करार दिला आणि मगच मी म्हटलं की माझा शरीराला आता हात लावून मसाज करायला बगल वाला का चेहरा देख के हाथ मिला के बोलिएगा, शेजाऱ्याचा चेहरा बघून हातात हात मिळवून बोला आपके साथ काम करने वाला है, तुमच्या सोबत काम करणारे आपके घर में दूध बांटने वाले हैं, तुमच्या घरात दूध घालायला येणारे आपके आसपास के रहने वाले। तुमच्या आजूबाजूला राहणारे कभी उदार का संदेश आपके मुंह से सुना है? कधी तुमच्या मुखातून त्यांनी तारणाचा संदेश ऐकलाय का आप कोई बोल रहा हम तो क्रिसमस केक दिए हैं। आणि आम्ही त्यांना क्रिसमसचा केक दिलाय ना नाताळचा केक अरे क्रिसमस केक कैसा दिया है? अरे कसा दिला नाताळचा केक सैंटा क्लास करके एक टोपी पहन के नाच के गा के किया, वो सोचा सैंटा क्लास से मसीह है। आणि ते सांता क्लॉज जसा असा टोपी घालून आता नाचून दाखवलं तसा नाचतो ना त्याच्यासारखं वाटतंय की तोच येशू आहे वाटतं हेलो, हॅलो फल कहाँ भैया? अरे फळ कुठं आहे बाबा प्रभु यीशु ने कहा प्रभू येशूने म्हटलं यूहन्ना 15 अध्याय का 16वां पद में, आणि योहान 15:16 मध्ये तुमने मुझे नहीं चुना, तुम्ही मला निवडलं नाही मैंने तुझे चुना मी तुम्हाला निवडलाय ताकि तुम्ही त्यासाठी की तुम जाके मेरे लिए फल लाओ। तुम्ही जाऊन फळ द्यावे क्या यीशु की आवाज आपको सुनाई पड़ रही है? काय येशूचा आवाज तुम्हाला ऐकायला येत आहे का कहाँ गए हैं फल लाने के लिए? आणि कुठं गेला तुम्ही फळ आणायला किस जगह में गए हैं? आणि कोणत्या स्थळामध्ये गेला किसके ढूंढ में गए हैं? आणि कोणाच्या धून मध्ये गेला बाइबल बतलाती है बायबल असं सांगते जो फल नहीं देता है आणि जो फळ देत नाही वो पेड़ को काट के आग में झुकाता है। आणि त्या झाडाला कापून अग्नीमध्ये टाकलं जाईल क्या आप उठा लिए जाने के लिए लायक है या आग में जोखे जाने के लिए लायक है? काय तुम्हाला प्रभू बरोबर उचललं जाण्याच्या योग्यतेचे तुम्ही आहात का अग्नीमध्ये जाळण्यासाठी यीशु आ रहा है, येशू येत आहे तुम्हारे लिए खून बहाने वाला आ रहा है।
तुमच्यासाठी रक्त सांडणारा येतोय, लेकिन आने के पहले परंतु येण्याच्या आधी तुमसे वो इंतजार करता है, तो तुमच्याकडून अपेक्षा करतो. क्या तुम मेरे लायक फल लाए हो? काय तुम्ही मला योग्य असणारं फळ दिलेलं आहे काय? बाइबल बतलाती है. बायबल सांगते. आगे यीशु कहता है 24वां अध्याय में, आणि 24 अध्यायामध्ये येशू पुढे म्हणतो, वहां पर एक बात को हम पढ़ते हैं. आणि त्या ठिकाणी एक गोष्ट आम्ही वाचतो, मैं सारी बातों का कहने के लिए समय नहीं है. आणि सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी आता वेळ नाही. मत्ती रचित सुसमाचार 24वां अध्याय आणि मत्ती कृषी वर्तमान याचा 24 अध्याय 43 से लेकर पढ़िएगा. आणि 43 वचनापासून वाचा. 43, 44, 45 को पढ़िएगा. 43, 44, 45 वाचा. 40 तक पढ़िएगा. आणखी या हाँ, पढ़िए. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्ही ही सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमिले आहे, असा कोण धनी येईल तेव्हा तो जो दास तसे करताना त्यांच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मालिक आने समय मालक येण्याच्या वेळेला ऐसे ही रहने वाला ही उसका ग्रहण योग्य है. असा असणाराच त्याच्यासाठी ग्रहण योग्य आहे. प्यारों, प्रियानो, अगर उस प्रकार की बातों में हमें नहीं पाएगा, आणि जर तशा प्रकारच्या गोष्टींमध्ये आम्ही आढळलो नाही, 50 और 51 को भी पढ़ेंगे उसी अध्याय में. आणि त्याच अध्यायातील 50 आणि 51 पण वाचूया. 24 का 50 और 51. आणि 24 अध्यायाचं 50 आणि 51. तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहित नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकेल व ढोंग्यांना द्यावयाचा वाटा त्याच्या पदरी बांधील. ते रडणे व दातखाने चालेल. ये इस मालिक उसके ऊपर भरोसा रखा हुआ एक सेवक है. आणि मालकाने ज्याच्यावरती भरोसा ठेवला असा हा एक सेवक आहे. उसके घर में रखा गया था, आणि त्याच्या घरामध्ये ठेवला होता, जिम्मेदारियां दी, आणि त्याला जबाबदाऱ्या दिल्या, भरोसा रखा. आणि भरोसा ठेवला. लेकिन मालिक आने समय, परंतु मालक येण्याच्या वेळेला जैसा मैंने कहा, जसं मी म्हणालो, मेरा यीशु आ रहा है. माझा येशू येत आहे. मालिक आने समय जेव्हा मालक परत येतात त्या वेळेला इसका दंड मिल रहा है. त्याला दंड मिळत आहे. रोने और दांत पीसने की जगह में तैयार जया के लिए रडणे तैयार हो आणि रहा है. दात खाण्याच्या ठिकाणासाठी. शायद आपको इतना खड़ा कोई बोलता नहीं होगा. कदाचित तुम्हाला इतकं कडक शब्दात कोण बोलत नसेल. मैं नहीं कहता सब सेवक ऐसे ही है, मी असं नाही म्हणत सगळे सेवक असेच लेकिन आहात. बहुत से सेवक नहीं बोलते हैं. पण बरेचसे सेवक हे बोलत नाहीत. लोगों को डराना है, नहीं है ऐसा कहते हैं. लोकांना घाबरवायला नको असं म्हणतात. धोखा मत खाओ, आणि धोका खाऊ नका. धोखा मत खाओ, धोका खाऊ नका, क्योंकि प्रभु ने कहा, कारण प्रभूने म्हटलं, मेरे वचन ही तुम्हें न्याय के सिंहासन में खड़ा करेगा. माझं वचनच तुम्हाला न्यायासनासमोर उभा फिर करेल. आगे बढ़ रहा है. आणि पुढे चालत आहे. 25वां अध्याय में आणि 25 अध्यायामध्ये 10 कुमारियों के बारे में कह रहा है. 10 कुमारींच्या बद्दल तो लिहितो. आओ वे सब कोई तैयार जैसा दिखाई पड़ रहे थे. आणि त्या सगळ्या जणू काही तयार असल्यासारख्या दिसत होत्या. आपको इससे कहानी मालूम है. आणि ही गोष्ट तुम्हाला माहित आहे. यीशु के दृष्टांत आप जानते हैं. येशूचे हे दृष्टांत तुम्हाला माहित आहे. ये 10 कुंवारी लोग थे. या 10 कुमारी होत्या. सब लोग दूल्हा से भेंट करने के लिए तैयार थे. आणि सगळ्या कुमारी या वराला भेटण्यासाठी सज्ज होत्या. दिया को रखे थे आणि एक दिवा ठेवलेला होता. और उनमें पता नहीं चला कि कौन बुद्धिमान है कौन बुद्धिहीन है. त्यांना समजून आलं नाही की बुद्धिमान कोण आहेत आणि बुद्धिमान कोण नाहीत. देर होने के चलते उशीर झाल्या कारणाने 10 ने सो गया. आणि 10च्या 10 झोपी गेल्या. सब लोग सो गए. सगळेच्या सगळे झोपले. लेकिन अचानक परंतु एक अचानक आवाज आई. एक आवाज आला. दूल्हा आ रहा वर है. येत आहे. दूल्हा आ रहा वर है. येत आहे. सब कोई उठे. सगळे उठले. अभी पता चला कौन बुद्धिमान है कौन बुद्धिहीन है. आताच समजून चुकणार की कोण बुद्धिमान आहे कोण बुद्धिमान नाही. प्रभु यीशु आने के समय पता चलेगा तुम बुद्धिमान है या बुद्धिहीन है. आणि प्रभू येशू येणार त्या वेळेलाच कळणार की तुम्ही बुद्धिमान आहात की निर्बुद्ध आहात. मेरा धर्मशास्त्र बाइबल बतलाती है. माझं पवित्र बायबल सांगते, बुद्धिहीनों ने तेल नहीं लिया, आणि जे निर्बुद्ध होते त्यांनी तेल घेतलं नाही. दिया लाया है.
दिवा तर आहे पिपरी है, आणि त्यामध्ये वात आहे उसमें उसमें जलने के लिए थोड़ा रस्सी है, आणि त्याच्या आतमध्ये जळण्यासाठी थोडी वात आहे तेल नहीं है, परंतु तेल नाही तेल नहीं है, तेल नाही आहे जला रहे हैं, आणि तसंच उठलो पुत्रा आणि दिवा आता विझत आहे चिल्ला रहे हैं, आणि ओरडायला लागले अरे थोड़ा तेल देना, अरे थोडं तेल द्या ना थोड़ा तेल देना। अरे थोडं तेल द्या ना क्या आपकी हालत यही रहेगी? काय तुमची स्थिती अशीच आहे काय कि आपका दिया जलते रहेगा जब मालिक आएगा? जेव्हा मालक येणार तेव्हा तुमचा दिवा जळत असणार का जांचिए, ओळखून पहा जांचिए, स्वतःला तपासा ऐसे बेहोशी हालत में मत रहिएगा। अशा एकदम बेशुद्ध अवस्थेत राहू नका अरे ऐसे ही होगा करके मत रहिएगा। असंच होईल म्हणून तुम्ही बेशुद्ध अवस्थेत थांबू नका मेरा यीशु आ रहा। माझा येशू येत आहे अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस वाले ने आणि आता जे कृत्रिम काहीतरी वस्तू बनवतात त्यांनी नास्तिक मनुष्य का दिमाग को बना लिया, मालूम है आपको? आणि त्यांनी कृत्रिम वस्तू बनवतात त्यांनी माणसाचा मेंदू तयार केला मैं सऊदी अरेबिया में गया था बीते साल, आणि गेल्या वर्षी मी सौदी अरेबियामध्ये गेलो होतो वहां की बातों को देखा। आणि त्या ठिकाणच्या गोष्टी मी पाहिल्या आपको मालूम है तुम्हाला माहित आहे सऊदी अरेबिया ने अन्य देश के एक को नागरिकता इसलिए दिया, आणि सौदी अरेबियातल्या लोकांनी दुसऱ्या एका व्यक्तीला त्यांचे नागरिकत्व यासाठी दिलं एक हिंदुस्तानी को नागरिकता नहीं मिलेगा, आणि भारतीयाला तिथं नागरिकत्व मिळत नाही लेकिन सऊदी अरेबिया ने किसको नागरिकता दिया परंतु मालूम सौदी है? अरेबियाने कुणाला नागरिकत्व दिलं माहित आहे का एक रोबोट को दिया है। आणि एका यंत्र मानवाला दिलेला आहे उसका रोबोट रोबोट जो है उसका नाम सोफिया रखा गया है। आणि तुझे यंत्र मानव आहे त्याचं नाव ठेवलंय सोफिया और सोफिया से जाके पूछिएगा, आणि सोफियाला जाऊन तुम्ही विचारा और एक जन ने उनसे बातचीत किया, आणि एका जणानं जाऊन त्याच्याशी बोलणं केलं सोफिया अये सोफिया तुम हिंदुस्तान को जानती हैं? आणि तू भारताला ओळखते का बहुत अच्छी तरह से जानती हूँ। आणि फार चांगल्या रीतीने उसका ओळखते इंटरव्यू के बारे में मैं आपसे कह रहा हूँ। आणि तिचं जी मुलाखत घेतली त्याबद्दल मी एक तुम्हाला पत्रकार ने सांगतो उसे इंटरव्यू लिया, आणि एका पत्रकारानं तिचा मुलाखत घेतली इंटरव्यू में पूछ रहा है आणि मुलाखतीत विचारत होता हिंदुस्तान में तुम्हें कौन सी जगह अच्छा लगता है? भारतातली कोणती जागा तुला फार आवडते वो कहने लगी ती म्हणू लागली केरला मुझे अच्छा लगता है, केरळ मला फार आवडते हरा भरा है, आणि एकदम हिरवगार आहे परंतु मैं वहां रह नहीं सकती हूँ। परंतु मी तिथं राहू शकत नाही और उससे अच्छा लगता मेघालय। आणि त्याच्याही पेक्षा मला आवडतं ते मेघालय मेघालय तो मुझे बहुत पसंद आया है, मेघालय तर मला फार आवडतं वहाँ का नेचुरल सीन जो है बहुत अच्छा लगता त्या है, ठिकाणचं जे नैसर्गिक दृश्य आहे ते मला फार आवडतंय लेकिन मैं रह नहीं सकती हूँ पण मी तिथं राहू शकत नाही क्योंकि मुझे सर्दी पकड़ेगा तो मेरा मशीन खराब हो जाएगा। कारण मला जर सर्दी झाली ना माझं मशीनच खराब होईल इतना दूर तक चली आई है, आणि इतक्या दूरपर्यंत ती आली जगह का पहचान के, आणि जागा ओळखते वहाँ के आपके दादा दादी उनका सारे नाम काम सब बतला देंगे। आणि तिथं असणारे तुमचे आजी आजोबा सगळ्यांचं नाव ती सांगेल मनुष्य इतना दूर तक पहुंच गया है, माणूस इतक्या दूरपर्यंत पोहोचलाय लेकिन मेरा प्रभु ने कहा परंतु माझ्या प्रभूनं म्हटलं इन सारी बातों को मनुष्य की बुद्धि को पढ़ते हुए देखोगे, आणि या सगळ्या गोष्टी माणसाच्या बुद्धीला तुम्ही वाचून पाहाल मेरा आना निकट है। त्यावेळेला समजा की माझं येणं मैं जवळ फिर आहे. कहने के लिए चाहता मी हूँ पुन्हा एकदा सांगू मेरा इच्छितो यीशु आने वाला है, माझा येशू येणार आहे लेकिन तुमसे खोजेगा। पण तुम्हाला तो शोधेल तुम अंधकार में दिया जलाने के लिए कोशिश करेंगे, तुम्ही त्या अंधारात दिवा पेटवायचा प्रयत्न कराल बुझ जाएगा, तो विझून जाईल दूसरों से मांग नहीं सकते हैं। दुसऱ्याकडे मागू शकत नाही आप इस कहानी को जानते हैं, तुम्ही ही कहाणी जाणता बेथेल लेके आने समय ते जेव्हा तेल घेऊन येत होते दरवाजा बंद हो गया, दरवाजा बंद झाला जैसा नूह के समय में हुआ था। तसंच नोहाच्या काळात पण झालं होतं जब परमेश्वर बंद करता है जेव्हा परमेश्वर झाकतो किंवा बंद करतो और वहां के बड़ाई मिस्त्री कहता है, आणि तिथं येऊन तो त्यांना म्हणतो अरे भैया मैंने कांटी ठोका, आणि तो म्हणतो की मीच ते दार ठोठावलं पेंटर आके कहता है, पेंटर 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 येऊन म्हणतो पेंटर 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 आणि मी पेंटर 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 मैंने पेंट किया, आणि मीच पेंट केलंय हे सगळं नहीं खुल सकता। नाही उघडू शकत प्रभु कहता है प्रभू म्हणतो वे जानते थे ते जाणत होते दुल्हन आने वाला है, की आता येणारा वर येणार आहे दिया लोग के लेके गए थे, आणि दिवा घेऊन जरूर गेले होते इसके बावजूद भी त्याच्या उपरांतही प्रभु ने कहा मैं नहीं जानता। प्रभू म्हणेल मी नाही जाणत आप किसी चर्च के सेक्रेटरी होंगे या डीकन होंगे या कुछ भी कमेटी मेंबर में होंगे, आणि तुम्ही कोणत्याही चर्चचा सेक्रेटरी असाल किंवा डीकन किंवा कमिटीचा सदस्य असाल आप बोलते होंगे हम इलेक्शन में हमेशा जीते हैं, सब हम मेंबर है। आणि तुम्ही म्हणत असाल नेहमी मी ते निवडणुकीत जिंकलोय मेंबर आहे सदस्य आहे ना मैं जानता नहीं। प्रभू म्हणेल मी जाणत नाही
आज मलेशिया से एक छोटी लड़की मुझे चिट्ठी लिखी, आज मलेशिया मधल्या एका छोट्या मुलीनं मला पत्र लिहिलं. उस परिवार को मैं जानता हूँ. त्या परिवाराला मी ओळखतो. बोले कि मुझे दादा दादा बुलाते हैं. आणि तिनं लिहिलं, ती म्हणाली मला ती आजोबा आजोबा म्हणते. ताता तमिळ में दोनों के एक है, नाना नाना बुलाते हैं. आणि ती मला म्हणते की आजोबा आजोबा. वो लिखी है, आणि तिनं लिहिलं, नाना आणि नाना, मेरा बाबूजी फैमिली प्रेयर में बैठता उठता नहीं है. आणि माझं जे बाबूजी आहे ते फॅमिलीच्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये ते बसत नाहीत. अभी हम लोग टीनेजर हो गए हैं. आणि आता आम्ही एकदम किशोरवयीन वयात आहोत. हमसे एक प्रेम से बात कभी नहीं किया है. आणि त्यानं कधी एक गोष्ट मायेनं कधी बोललाच नाही. मम्मी को मदद नहीं करता है. आईला मदत करत नाही. परंतु जब हम लोग प्रार्थना में बैठेंगे, हम लोग 5 जन पण जेव्हा आम्ही 5 जण प्रार्थनेमध्ये बसतो, बैठना चाहिए था. बसायला पाहिजे होता. माँ और 3 बच्चे, आई आणि 3 लेकरं. हम प्रभु की स्तुति करते हैं, वो उठ के चले जाता है. आणि जेव्हा आम्ही प्रभूची स्तुती करतो तो उठून निघून लेकिन जातो. कहता कलीसिया में मैं सेवा करता हूँ. परंतु म्हणतो की मग मंडळीमध्ये सेवा करतो. क्या ऐसा सेवा काही होता है? काय अशा प्रकारची सेवा होते का? जब मैं अपनी बेटी के साथ वो प्यार नहीं कर सकता, ये किससे प्यार करेगा? आणि आपल्या मुलीबरोबर तो प्रेम करू शकत नाही तर हे कोणाबरोबर प्रेम वो कसं चिट्ठी करणार? लिख के मुझसे पूछी है, आणि तिने मला पत्र लिहून विचारलं. नाना नाना आणि आजोबा आजोबा, बाइबल बतलाती है, बायबल असं सांगते, देख की भी आदमी से प्यार नहीं करता, अंधे के आदमी से प्यार करेगा. दिसणाऱ्या व्यक्तीवर प्रीती करू शकत नाही, न दिसणाऱ्या देवावरती किंवा माणसावर काय प्रेम करणार? धोखा मत खाइए. आणि धोका खाऊ नका. अनेक लोग खाएंगे, पुष्कळशे लोक हमने म्हणतील भूत को भगाया, आम्ही भूत घालवली, मैंने भविष्यवाणी मी की. भविष्यवाणी प्रभु केली. कहेगा उनके बारे प्रभू में, त्यांच्याविषयी मैं म्हणेल, तुझे नहीं जानता मी हूँ. तुला ओळखतच नाही. जो कोई मेरे पिता की इच्छा के अनुसार करेगा, वही वही मेरे संग रहेगा. जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझ्या सोबत राहणार. क्या आप परमेश्वर की इच्छा को पहचानते हैं? काय तुम्ही देवाची इच्छा जाणता का? क्या उसके अनुसार चलते हैं? काय त्या इच्छेनुसार चालता का? अन्यथा अन्यथा आज समर्पित कीजिए. आज स्वतःला आज समर्पित अपने करा. मन में ठान लीजिए, आज आपल्या मनात निर्धार मैं करा, अपना घराने समेत मी माझ्या घरासोबत प्रभु की सेवा करूंगा. प्रभूची सेवा करणार. मैं उसकी इच्छा को पूरा मी करूंगा. त्याची इच्छा पूर्ण करणार. उसकी बलि बांधती को मैं पहचान के आणि मी त्याला योग्य रीतीने जाणून उसी रास्ता में चलूंगा. त्याच मार्गाने चालणार. ये नहीं मनमानी. आणि माझी मनमानी सोडून देणार. प्रभु आपसे क्या बातचीत करता है? प्रभू तुमच्याशी बातचीत करत आहे. प्यारो, प्रियानो, मेरी आवाज को सुनने में की दूरी में जितने लोग बैठे हैं, माझा आवाज ऐकण्याच्या अंतरावर जितके लोक बसलेत, अपने मन में हाथ रख के पूछ लो, आपल्या छातीवर हात ठेवून मग विचारा, अगर प्रभु आ जाएगा, जर प्रभू आज आला तर क्या मुझे स्वीकार करेगा? काय मला तो स्वीकार करेल का? या नसेल तर मैं छूट जाऊंगा. मी इथंच राहणार. मेरे ऊपर न्याय होना नहीं है, मेरे ऊपर न्याय नहीं होना. माझ्यावरती न्याय माझ्यावरती येऊ नये. मैं दांत पीसने वाले और रोने वालों के साथ अंधकार में रहना चाहता हूँ. आणि माझी इच्छा नाही की ते रडण्याने दात खाणाऱ्या लोकांमध्ये मला जाऊन पडावं लागेल. इस बात को कहने के बाद तुरंत एक और कहानी बतलाता है. आणि ही गोष्ट सांगितल्यानंतर लगेचच आणखी एक कहाणी सांगतो. लिखा है 15वां पद से, आणि 15व्या वचनापासून पुढे लिहिलंय, एक मालिक दूर जा रहा था एक मालक दूर जात होता और किसी को बोले का 5 दिनार दिया, आणि कोणाला तर त्यानं 5 नाणे दिले, किसी को 2 दिनार दिया, आणि दुसऱ्या कोणाला तरी 2 किसी को दिले, 1 दिनार दिया. आणि तिसऱ्याला 1 नाणं बोला दिलं. व्यापार करो. तुम्ही व्यापार करा. मेरा बाइबल बतलाती है माझं बायबल सांगते 25 अध्याय के 19वां पद में, आणि 25 अध्यायाच्या 19 वचनामध्ये, वो मालिक लौट आया, आणि तो मालक परत आला, लौट आके उससे हिसाब मांग रहा. आणि परत आल्यानंतर तो हिशेब मागू लागला. ये क्या किया है? आणि काय केलं तू? मैंने बहुत कुछ दिया. मी तुला पुष्कळ काय दिलं. 5 तोला खरीदे पाने वाला और 5 को लाया, आणि ज्याला 5 देण्यात आले होते त्यांना आणखी 5 मिळवून आणले. 2 पाने वाला और 2 टोला आया. ज्याला 2 दिले होते त्यांना आणखी 2 आणले. 1 पाने वाले ने कहा, परंतु ज्याला 1 मिळाला होता तो म्हणाला, आप सही मालिक नहीं है. तू योग्य मालक नाही आहे. आप ऐसे जगह में कटनी के चक्कर में रहेंगे अशा ठिकाणी तुम्ही कापणी करायला बघता जहाँ बोते नहीं है, जिथे तुम्ही पेरतच नाही. इसलिए म्हणून आपका दिया हुआ उस तोला को मैं गाड़ के रखा, आणि तुम्ही दिलेलं ते जे नाण आहे ते मी त्या जमिनीत पुरून ठेवलंय, कपड़ा में बांध के रखा. कापडामध्ये गुंडाळून ठेवलंय. अभी लीजिए, आणि हे घ्या आता.
ठीक है भाई, तुमने नुकसान नहीं किया है, आणि ठीक आहे बाबा, तू काही नुकसान केलं नाही, तुमने खोया नहीं है, तू हरवलं नाही. आ जाओ करके प्रभु कहा नहीं है. आणि प्रभूनं म्हटलं नाही ये बाबा म्हणून. बाइबल क्या बतलाती है? बायबल काय सांगते? 25वां अध्याय 25 अध्याय 30 पद को पढ़िएगा. आणि 23 वचन वाचा. हा. 25 अध्यायाचं 30वं वचन पाहूया. आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे एक चालेल. नालायक दास, एक नालायक दास, उसने खोया नहीं, त्यानं हरवलेलं नाही, नुकसान नहीं किया, नुकसान केलेलं नाही, सुरक्षित रखा. सुरक्षित ठेवलंय. लेकिन प्रभु कहता है परंतु प्रभू म्हणतो तुम नालायक तू हो. नालायक आहे. इसलिए म्हणून रोने और दांत पीसने की जगह में तुम ढकेल जाओ. रडणे आणि दात खाण्याच्या ठिकाणात तुला टाकलं जाईल. आपसे हिसाब किताब पूछा जाएगा. तुमच्या जवळ हिशेब किताब मागितलं जाईल. आपको लेखा देना पड़ेगा. तुम्हाला त्याचा लेख द्यावा लागेल, हिशेब द्यावा लागेल. आप क्या कहने जा रहे हैं? तुम्ही काय उत्तर द्याल? कहां के लिए आप शामिल होने जा रहे हैं? कोणत्या ठिकाणामध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे? परमेश्वर आपको धकेलेगा नहीं, परमेश्वर तुम्हाला काय करणार आप नाही. खुद उस जगह को चुन लेंगे. स्वतः तुम्हीच निवड कराल तिथं जाण्याची. फिर आगे प्रभु बढ़ता है. प्रभू पुन्हा म्हणतो, क्यों प्रभु बार बार एक ही विषय को यहाँ अनेक उदाहरण से बातचीत करता है? का बरं प्रभू पुन्हा पुन्हा एकच विषय अनेक उदाहरणं देऊन सांगतो? क्या कारण है? का कारण आहे? आपसे प्यार करता, आपसे प्यार आणि करता तो तुमच्यावर प्रेम करतो. नहीं चाहता आप रोने की जगह पर रहे. तुम्ही रडण्याच्या आणि दात खाण्याच्या ठिकाणी जाऊ नये अशी त्याची इच्छा वो नाही. नहीं चाहता कि आप दांत पीसने की जगह में नहीं है. आणि त्याची अजिबात इच्छा नाही की तुम्ही त्या दात खाण्याच्या जागी वो जावं. आपके गले लगाने के लिए चाहता तो है. तुम्हाला मिठी मारू इच्छितो. आप नालायक हैं. जरूर तुम्ही नालायक आहात. तभी तरी सुद्धा एक और मौका देता, अजून एक संधी देतो, एक और तरीका से समझाता है. अजून एका तरीकेनं समजावून वहां सांगतो. पर लिखा है, तिथं लिहिलं आहे. 31 पद को देखेंगे. आणि 31 वचन पाहूया. मत्ती रचित सुसमाचार उसका 25 अध्याय का 31 पद. आणि मत्ती कृषी वर्तमान याचा 25 अध्याय आणि 31 वचन. वहां पर यूं लिखा है, आणि तिथं असं लिहिलं आहे, मनुष्य का पुत्र अपने महिमा सहित स्वर्गदूतों के साथ और पवित्र लोगों के साथ आएगा. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने आणि सर्व देवदूतांसह येईल, अपने महिमा के सिंहासन पर बैठेगा. तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. सारे लोगों को 2 टुकड़ा में बांटेगा. आणि सगळ्या लोकांना 2 भागामध्ये विभागेल. आप किस तरफ रहेंगे? मी कोणत्या बाजूला असणार? बाएं तरफ रहेंगे या दाहिने तरफ रहेंगे? उजव्या बाजूला असणार का डाव्या बाजूला असणार? बाएं तरफ वालों से कहेगा, उजव्या बाजूच्या लोकांना तो म्हणेल, तुमने मेरे लिए कुछ नहीं किया. तुम्ही माझ्यासाठी काही केलं नाही. लेकिन दाहिने वालों से कहेगा, परंतु डाव्या बाजूच्याच मैं म्हणेल, भूखा था, मी जेव्हा भुकेला तुमने होतो खाना खिलाया. तुम्ही मला अन्न दिलं. मैं जेल में था, मी जेव्हा बंदिवासात तुम्हें होतो देखने के लिए आया. तुम्ही मला भेटायला आला. मैं बीमार था, जेव्हा मी आजारी होतो तुमने मेरी मदद की है. तुम्ही येऊन मला मदत केली. वे पूछेंगे, ते विचारतील, कब प्रभु कधी प्रभू इन छोटे में से छोटे को यातील लहानातील लहानाला जो करते हो जे काय तुम्ही केलेलं आहे मेरे लिए किए हो. माझ्यासाठी केलेलं आहे. तेरा बाप के आनंद में प्रवेश करो. या आणि आपल्या बापाच्या आनंदात सहभागी मैं व्हा. आपसे सीधा पूछने के लिए चाहता मी हूँ, तुम्हाला सरळ स्पष्ट विचारतो, आपके चलते कितने लोगों को जिंदगी मिल रहा? किती लोकांना तुमच्यामुळे जीवन मिळालेलं आहे? मैं आपसे मानने के लिए चाहता हूँ, मी तुम्हाला विचारू इच्छितो, बिहार की कलीसियाएं गरीब है. बिहारची मंडळी गरीब आहे. गरीब कलीसियाएं हैं, गरीब अशा मंडळ्या आहेत. क्योंकि बिहार हमारा देश में सबसे गरीब है. कारण बिहार आपल्या देशात सगळ्यात गरीब राज्य और आहे. जो प्रभु में आए हैं जे प्रभूकडे आलेले आहेत उनके पास ज्यादा नहीं है. त्यांच्याजवळ जास्त पैसा नाही लेकिन आहे. हम अपना कलीसिया में क्या करते मालूम है? पण आमच्या मंडळांमध्ये आम्ही काय करतो माहित आहे? मैंने कहा जगह जगह में हम लोगों ने कलीसिया बनाया. आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी चर्च बांधलेले आहेत. 215 जगह में चर्च बिल्डिंग बनाया. आणि जवळजवळ 215 जागांवरती आम्ही चर्च बिल्डिंग बांधलेले उन आहेत. सारे कलीसिया में त्या सगळ्या मंडळांमध्ये वहां आए हुए सारे लोग एक दिन उपवास करते हैं. आणि तिथं आलेले सगळे लोक एक दिवस उपवास करतात. और उसी पैसा को, उस खर्चा के पैसा को लाके चर्च में लाते हैं. आणि त्यातून जो पैसा वाचतो त्या उपवासाच्या द्वारे ते मंडळीमध्ये आणतात. कम से कम महीना में एक बार कमीत कमी महिन्यातून एक दिवस और आसपास के गरीब लोगों को 100 लोगों को या 50 लोगों को बुला के खाना खिलाते, अच्छा खाना आणि खिलाते. तिथल्या आसपासच्या जवळजवळ 100 किंवा 50 लोकांना, गरीब लोकांना बोलवून ते त्यांना भोजन देतात. भाई बहन, बंधू आणि बहिणीनो, अपने स्वार्थ में ही हम प्रभु को कोसते हैं. आपल्या स्वार्थामध्येच आम्ही देवाला शोधतो. अपने लाभ के लिए प्रभु के पीछे पड़ते हैं. आपल्या लाभासाठीच प्रभूच्या मागे लागतो. अपनी शांति और सुख के चक्कर में ही हम रहते हैं. शांतीच्या आणि सुखाच्या नादातच आपण राहतो. एक छोटा लड़का मेरे पास
मखले मनी ऑर्डर में बेचता था. आणि एक लहान मुलगा माझ्याजवळ मनी ऑर्डर पाठवायचा. मनी ऑर्डर में उसने लिखा नीचे, आणि मनी ऑर्डर मध्ये खाली त्यानं लिहिलं, अंकल अंकल आपके मीटिंग में मैं आया, मी तुमच्या सभेमध्ये आलो. मैं बहुत गरीब घर का लड़का हूँ, मी फार गरीब घरातला मुलगा आहे. मेरा घर में बिजली नहीं है, माझ्या घरामध्ये लाईट पण नाही. मैं स्कूल जाने समय स्ट्रीट लाइट के तले बैठ के पढ़ता हूँ. आणि मी शाळेला जात असताना रस्त्याची जी डांबावरची लाईट आहे त्या खाली मी अभ्यास करतो. मैं अपनी माँ से ज्यादा पैसा इंतजार नहीं कर सकता मी हूँ. माझ्या आईकडून जास्त पैशाची अपेक्षा नाही करू शकत. इसलिए मैं एक नोटबुक को खरीदने के जगह की पैसा का बचाता हूँ. आणि म्हणून मी एक माझं जे वही खरेदी करण्यासाठी पैसा मिळतो तो वाचवतो. मैं छोटा छोटा करके लिखता हूँ. आणि मी त्यामध्ये बारीक बारीक अक्षरात जो लिहितो. दो नोटबुक में लिखना है उसको एक ही नोटबुक में पढ़ा देता हूँ. 2 नोटबुक मध्ये मला जे लिहायचं असतं एकाच वहीत लिहितो. एक नोटबुक खरीदने के पैसा का मैं आपके पास बेचता हूँ. एक नोटबुकचा जो पैसा आहे तो मी तुमच्याकडे पाठवतो. सुनिए, ऐका, हमारे बच्चे संडे स्कूल में जाके कितने किताब को खराब करते हैं. आमची मुलं संडे स्कूलला गेल्यावर किती पुस्तकं खराब करतात. इस एक गरीब लड़का को देखिए, या एका गरीब मुलाकडे पहा. मुझे रोशनी नहीं मिलती है क्योंकि स्ट्रीट लाइट की रोशनी में इतना पढ़ नहीं पाता हूँ. आणि मला प्रकाश मिळत नाही, लाईट नाही आहे, त्यामुळे रस्त्यावरच्या डांबावरच्या लाईट खाली मी अभ्यास करतो. माँ कई घर में काम करके आके थक जाती है, आणि आई कित्येक घरामध्ये काम करून येऊन ती थकलेली इसलिए असते. घर को साफ करने का काम मैं करता हूँ. आणि म्हणून घर एकदम साफ करण्याचं काम मीच करतो. बर्तन मांजने का काम मैं करता हूँ. भांडी घासण्याचं पण काम मीच करतो. हमारे दोनों बहन की सारी सेवा मैं करता हूँ. माझ्या दोन्ही बहिणींचे सगळं सेवा पण मीच करतो. माँ बेचारी थक के आती है. माझी आई एकदम थकून येते. मेरा बाप नहीं है, माझा बाप नाही आहे. 3 बच्चों का संभालना उनको. आणि 3 लेकरांना सांभाळायचं आहे मैं आईला. अभी पढ़ ही रहा हूँ, आणि मी पण शिकत आहे. परंतु मेरे चलते माँ का बोझ नहीं होना चाहिए. माझ्यामुळे माझ्या आईवर ओझ पडता कामा नये. इसके लिए मैं काम करके मदद करता हूँ. म्हणून मी काम करून मदत करतो. परंतु उससे बढ़कर त्याहून अधिक मैं प्रभु के लिए भी कुछ करने के लिए चाहता हूँ. प्रभूसाठी मला काहीतरी करायची इच्छा आहे. इसलिए अपने अक्षर में छोटा छोटा करके लिखने पढ़ने के लिए तकलीफ होती है, आणि मला शिकण्यासाठी त्रास होतो तरी पण वहीमध्ये बारीक बारीक अक्षरात लिहितो. लेकिन उसके द्वारा एक नोट को मैं बचाता हूँ. आणि त्याच्याद्वारे मी एक पैसा थोडा पैसा वाचवतो. उसी को मैं आपके पास भेजता हूँ. आणि तोच पैसा मी तुम्हाला पाठवतो. मेरे नाम से किसी को मदद कीजिए. माझ्या नावानं कोणाला तरी मदत करा. बिहार के बारे में जानते हूँ, आणि मला मी बिहार विषयी ऐकून आहे, जाणतो. थोड़ा मदद कीजिए थोडाशी मदत करा. ताकि प्रभु आने के समय में कारण प्रभू येण्याच्या समयाला मैं दाहिने ओर रहने वाला पाऊं. आणि मी उजव्या बाजूला बस असणारा मी आढळून यावं. मैं कहानी नहीं बतलाता हूँ भैया, मी तुम्हाला गोष्टी सांगत नाही मैं भैया. कहानी नहीं बतलाता हूँ. मी गोष्टी सांगत नाही. तमिलनाडु के एक लड़के के बारे में बतलाता हूँ. आणि तामिळनाडूतल्या एका मुलाबद्दल सांगतो. परमेश्वर ने आपको बहुत कुछ दिया होगा. परमेश्वराने तुम्हाला भरपूर दिलं असेल. आपके चारों तरफ गरीबों को आप देखते होंगे. आपल्या अवतीभोवती तुम्ही कित्येक गरिबांना पाहत असाल. आपने क्या किया? तुम्ही काय केलं? परमेश्वर के प्यार को आपने कैसा दिखाया? परमेश्वराचं प्रेम तुम्ही कसं दाखवलं? हम इसलिए पटाखा छुड़ाने से मैं खुला विरोध करता हूँ. आणि म्हणून फटाक्या उडवायला मात्र मी विरोध करतो. खुशी खुशी में चढ़ाते हैं, आणि आनंदानं उडवतात, मेरा दिल टूटता है. पण माझं हृदय तुटतं. ऐसे लोगों को मैं देखा हूँ. कारण अशा लोकांना मी पाहिलंय. मैं नहीं कहता खुशी मनाना नहीं है. आणि मी असं नाही म्हणत की आनंद साजरा करू But नका, listen. पण ऐका Check your life. आणि तुमचं जीवन तपासा. Check your life. तुमचं जीवन तपासा. बाइबल बतलाती है, बायबल असे सांगते. इन सारी बातों में एक शब्द को आप देखेंगे, या सगळ्या गोष्टींमध्ये एक शब्द तुम्हाला दिसेल. जब मनुष्य का पुत्र आएगा. तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल. अगर आज रात तो आएगा, जर आज रात्री तो आला तर हो सकता है 100 साल के बाद आएगा. कदाचित 100 वर्षानंतर पण येईल. लेकिन आज भी आने से पण आज जरी तो आला तरी मैं तैयार रखने के लिए चाहता हूँ कहने वालों के लिए मैं प्रार्थना करने जा रहा हूँ. जे लोक म्हणतील की मी तयार राहण्यासाठी तयार आहे, असे म्हणणारे पुरुष आणि स्त्री असतील त्यांच्यासाठी मी भाई प्रार्थना करणार अगस्टिन आहे. जबकुमार, बंधू अगस्टिन जबाकुमार, आपने वचन के ओर हमारी ध्यान को खींचा. आणि तुम्ही वचनाकडे आमचं लक्ष केंद्रित केलं. वचन को सिखा के ही हमें परमेश्वर के ओर मुड़वाया. आणि वचन शिकवूनच आम्हाला परमेश्वराकडे तुम्ही वळवलं. मैं तैयार हूं ना. आणि मी तयार आहे.
परिवार को तैयार करना, आणि माझ्या परिवाराला तयार व्हायला पाहिजे, बच्चों को तैयार करना है, मुलाबाळांना तयार करायला मेरी पाहिजे, कलीसिया को तैयार करना माझ्या है, मंडळीला तयार करायला मेरे पाहिजे, मोहल्ले को तैयार करना है, माझ्या गल्लीला तयार करायचा आहे, मेरे राज्य को तैयार करना है। माझ्या राज्याला तयार करायचा आहे. उसके लिए त्यासाठी जैसा पौलुस कहता है, जसं पाऊल म्हणतो, आत्माओं को खर्चा करने के लिए, आत्माओं के लिए खर्चा होने के लिए मैं तैयार हूं। आणि आत्म्यांसाठी जीवांसाठी मी स्वतः खर्च व्हायला पण तयार आहे. ऐसे कहने वाले अपना हाथ अंगूठा, एक आंख बंद करने की आवश्यकता नहीं।